मी पुण्यातल्या SP कॉलेजचा एक विद्यार्थी आहे आणि इथे माझा विषय आहे योग निरोगी आयुष्याचा मूलमंत्र. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे योगाची निर्माण झालं आहे आपल्या देशात, भारतात. आपण जगाला काही दिलं आहे, खूप काही दिलं आहे. त्याच्यामधून योग एक खूप महत्त्वपूर्ण गोष्ट आपण दिली आहे. आपला देश महान आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण ते महान काय आहे ह्याचा विचार करण्याची खूप आवश्यकता आहे. महान काय आहे तर त्याचे खूप सगळे कारणं आहेत. त्याच्यामधलं एक योग आहे. 21 जून हा योगा दिवस आहे, जो पूर्ण इंटरनॅशनल आहे. म्हणजे तो पूर्ण जग साजरा करतो तो दिवस. तर आपल्याला हे कळायला पाहिजे. मी आत्ता सध्या हल्लीच मी एक ईशा योगा सेंटर, सद्गुरूंचा आश्रम आहे, तिथे जाऊन आलो. मी योगाला खूप जवळून बघितलं आहे की योग काय फरक आणतो एका माणसाच्या जीवनात. आजकालच्या धावपळीत आपण हे विसरून जातो की जीवन जगायचं कसं आहे. आपण त्या धावपळीत आपण फक्त पैशांच्या मागे एवढे जास्त आपण सगळं विसरून जातो की योगासारख्या गोष्टी आपण दुर्लक्ष करतो या गोष्टींकडे. कारण की ह्याच्यामधून काही उत्पन्न नाही येत. आपलं लक्ष असतं की कुठून पैसे येत आहेत, कुठून ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत, आपण कसं पुढे लाईफमध्ये, पुढे आयुष्यात आपल्या जीवनात वाढ होऊ शकते आपली. आपलं ह्या गोष्टींमध्ये लक्ष असतं. पण ह्या ज्या गोष्टी आहेत योगासारख्या, ज्या आपल्या आधीच्या लोकांनी म्हणजे आपल्या पुरख्यांनी आपल्याला दिलेल्या गोष्टी आहेत, त्यांच्याकडे आपलं दुर्लक्ष होतं. तर योगा काय आहे हे समजणं प्रत्येक माणसासाठी खूप गरजेचं आहे. मी त्या ईशा योगा सेंटरला जाऊन मला हे अनुभव आला की योग म्हणजे फक्त आपले व्यायाम नसते. म्हणजे फक्त आपण हात पाय इथे तिथे करून म्हणजे योग फक्त तेवढंच नसतं. मला त्याच्या आधी असंच वाटत होतं की योग म्हणजे एक पीटी जसं असतं आपल्या शाळेत, तशा टाईपमध्येच योग, तशा प्रकारेच योग एक असा प्रकार आहे. पण तसं नाही आहे. योग खूप एक त्याला काय बोलू शकतो आपण, म्हणजे योग एक खूप मोठा हा म्हणजे आहे. म्हणजे मला इंग्लिश शब्दाचा वापर नव्हता करायचा, बट डीप गोष्ट आहे योग. डीप गोष्ट अशी आहे की योग तुम्हाला तुमच्या आत्म्यापासून जोडतं. योग तुम्हाला खूप सगळी अशी अनुभूती करून देतं जे तुम्हाला शक्यच नाही आहे बाकी कुठल्याही गोष्टीमधून माहिती पडणं. तर हे सगळं खूप सगळे साधक राहिलेले आहेत आपल्या माहितीत. खूप सगळे साधक, खूप सगळे गुरु असतात ज्यांनी आपल्याला सगळ्यांना सांगितलेलं आहे की हे कसं करायचं. आपण ह्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो हे विचार करून की खूप गुरु आहेत, खूप काही ते सांगत असतात, काय आहे त्याच्यामध्ये, त्याचाच काही अर्थ नाही आहे. बट खरी गोष्ट ही आहे की त्यांना ज्ञानाची प्राप्ती झालेली आहे. ते ज्ञानाची प्राप्ती झाल्यावरच एक मनुष्य ह्या जीवनात सुखी राहू शकतं असं मला वाटतं. तर सगळ्या माणसांच्या, सगळ्या लोकांना योग करणं तर खूप आवश्यक आहे. हे सगळं बोलत राहतो आपण, सगळ्यांनी हे खूप वेळा ऐकलेलं आहे. आणि हे एवढ्या वेळा ऐकलं आहे की आता परत हे मी बोलण्याची गरज नाही आहे की मी हेच सगळं सांगत राहीन की योग करायला पाहिजे, हे योग आहे, ताडासन आहे, हे आसन आहे, तर त्याच्यात काही अर्थ नसेल. तर मला हे सांगायचं आहे की मला योगापासून अजून काय माझी मला अजून योगापासून काय मिळालं आहे. मी स्वतः योग केलेला आहे. मी सकाळी योग करतो, मी कधी कधी करतो, मी दररोज योग नाही करत. बट ते करून ते एक साधनासारखीच आहे योग म्हणजे. तर मी एका जागी ज्यावेळेस मनाला स्थिर करून माझे हातपाय मी एका शैलीमध्ये मी त्याला मोड करतो त्यांची आणि स्ट्रेच त्याला ते करतो, तर माझं अंग लवचिक होतं, माझं मन मोकळं होतं, मला चांगलं वाटतं, मला चांगली प्राप्ती मिळते, माझं मन शांत होतं हे सगळं करून. हे सगळ्यांनाच करायला पाहिजे मला असं वाटतं. आणि जर आपल्याला कधी आयुष्यात असं वाटेल की मला कळत नाही आहे हे आयुष्याचा अर्थ काय आहे, आणि तुम्हाला असं वाटेल की तुम्ही कुठे आहात, काय करताय, तुम्हाला प्रश्न येतील लाईफमध्ये. सगळ्यांना प्रश्न येतात, मला खूप वेळा आलेले आहेत. मी त्या वयात आहे त्यामुळे. पण त्या प्रश्नांचं मला उत्तर योगातून मिळालेलं आहे असं मी बोलू शकतो. योगाने मला एक चांगला माणूस बनण्यामध्ये पण खूप मला प्रोत्साहित केलेलं आहे. मी आपल्या ऋषींचा, आदियोगी
आपले महाशिव भगवानजी त्यांचं खूप थँक्यू, धन्यवाद. सगळ्यांनी टाळ्या वाजवून आपल्या सहकार्याचं या ठिकाणी मनोबल वाढवायचं आहे. हां, मग तुम्हाला कोणीतरी टाळ्या वाजवेल, हो की नाही? पुढचं नाव आहे अनुष्का बिराजदार. आपण या ठिकाणी विषय घ्यायचा आहे. सप्टेंबरमध्ये आपण सप्टेंबरला शिक्षक दिन आपण साजरा करतो. गुरुजी ते सर हा प्रवास अत्यंत म्हणजे काळानुरूप सगळंच बदलत आलं आहे. वेशभूषापासून ते सगळंच. पहिल्यांदा गुरुजींचं बघितलं तर आपण गेल्या काळात गुरुजींमध्ये त्यावेळेस त्यांची वेशभूषाची टोपी, पांढरा शर्ट, धोतर असा त्यांची वेशभूषा असायची. काही गेल्या काळात गुरुजी म्हणजे सायकलवर जाऊन प्रत्येक गावोगावी जाऊन आपलं जे काम आहे ते विद्यार्थ्यांना शिकवून मंदिरामध्ये शाळा भरवली जात होती आधी. तर आता तसं न होता तर गुरुजीचं रूपांतर हा सरमध्ये झालं आहे. ते तर आता बघितलं तर आपण सर आता मोठं बिल्डिंग सगळं डिजिटल झालं आहे. कोरोनामध्ये आपण बघितलो की सगळं डिजिटल, सगळं मोबाईलवरून शिक्षण हे प्राप्त झालं. म्हणजे शिक्षकांना देखील घरी बसून सर्वांना शिकवण्याचा असा योग आला आपल्यावर. तर सगळंच आता आपण मला असं वाटतं की गुरुजींचा म्हणजे मागचं जे माझे वडील होते, आजोबा, म्हणजे आजोबा देखील शिक्षक आहेत. त्यांचा जो विद्यार्थ्यांचा जो सन्मान होता त्या शिक्षकांबद्दल, आता तो सन्मान मला बघायला भेटत नाही आहे. आता विद्यार्थी म्हणजे सर लोकांशी उद्धट वागायचं प्रमाण जास्त वाढलं आहे. तर असं न होता हे कुठंतरी थांबलं पाहिजे. चुकीचं आहे, कारण शिक्षक सर हा म्हणजे विद्यार्थी घडवत नसतो, तर शिक्षक हा देश घडवत असतो. देश घडवत असतो. त्यासाठी त्यावेळेस म्हणजे बघेल ना, त्यावेळेस ज्यावेळेस फक्त एका गावात एक शिक्षक असायचे त्यावेळेस. तर मित्रांनो त्यावेळेस म्हणजे गावातले त्यावेळेस अडाणी लोकांची संख्या जास्त होती. तर त्यावेळेस जे म्हणजे कामाला जे असायचे आईवडिलां मुलं ते बाहेरगावी असायचे. तर त्यांनी चिठ्ठी त्या मास्तर पण म्हणायचे, मास्तरी चिठ्ठी वाचून दाखवा. तर त्यावेळेस त्यांना दाखवायचे, त्या बदल्यात त्यांना एक शेर गहू, ज्वारी काय असेल ते चिठ्ठी वाचून, पत्र जे असायचं तो पत्रव्यवहार त्यावेळेस चालायचं. त्यावेळेस ते पत्रव्यवहार वाचून दाखवायचे. तर त्यावेळेस शिक्षकांना एवढा सन्मान होता त्यावेळेस म्हणजे विद्यार्थ्यांचे. आज ज्या म्हणजे माझ्या आजोबांनी जे विद्यार्थी घडवलेत ते विद्यार्थी खूप मोठ्या पदावर गेलेत. तर 5 सप्टेंबरला आपण शिक्षक दिन साजरा करतो. तर तसं न होता प्रत्येक दिवस हा शिक्षकाचा आदरच केला पाहिजे, कारण प्रत्येक दिवस जसा आईमुळे असतो, प्रत्येक दिवस तसा शिक्षकामुळे देखील असतो. त्यासाठी शिक्षक ते सर हा प्रवास जो आहे तो भरपूर काळानुरूप बदललेला जाणवत येतो. कारण आता आपण ऑनलाईन बघतो. आधी बघा ना, म्हणजे फक्त सायकलवर जाऊन सायकलला एक छोटंसं माईक लावून त्यावेळेस शिक्षक लोक गावातले सगळे ज्यांना शिकण्याची आवड त्यांना घेऊन मंदिरामध्ये शाळा भरवायचे. मग तसंच हळूहळू झोपडपट्टी, तसंच परत पत्र्याचा, असं परत बिल्डिंग, असे मोठमोठी ह्याच्यामध्ये रूपांतर झालं. तर आता बघतो आपण तर कैलासवासी आप्पासाहेब काडादी यांनी पण सोलापूर पावननगरीत शिक्षकाची ज्ञानगंगा सुरू केली. सामाजिक, सांस्कृतिक अनेक क्षेत्रात त्यांचं मोठं योगदान आहे. तर त्यांनी देखील त्यावेळेस त्यांनी शिक्षण संस्था वगैरे जे चालू केले त्याबाबत आता त्यांच्या ह्याच्यामध्ये त्यावेळेस भरपूर शिक्षक लोक त्यांच्या ह्याच्याखाली काम करून जे त्यावेळेस आप्पासाहेब काडादींनी जे छोटं रोपटं आलं त्याचं वृक्षात मोठं रूपांतर सर्वांनी, धर्मराज काडादी साहेबांनी सर्वांनी मिळून केलं. तर आपण बघतो की जे शिक्षक सर म्हणतो आपण, आता गुरुजी मास्तर तर कोणच म्हणत नाही, सर्वांना सर ह्या शब्दानेच आपण बोलतो. सर्व विद्यार्थी एकमेकांना लोकांना सर ह्या नावानेच हाक मारतात. तर मला असं वाटतं की आपला जो सर लोकांना गुरुजी जो काही असेल त्यांच्याबद्दल आपण कायम सन्मान आपण आपल्या मनामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांनी राखला पाहिजे. त्यांच्याशी उद्धट न वागता प्रामाणिकपणे आणि इमानदारीनेच आपण त्यांच्याशी बोललं पाहिजे. कारण कुठल्याच शिक्षकाला असं वाटत नाही की आपला विद्यार्थी हे केला. फक्त त्यांची मागण्याची जी तळमळ आहे ती फक्त एवढीच असते की आपला विद्यार्थी शिकला पाहिजे, आपला विद्यार्थी हा मोठ्या पदावरच गेला पाहिजे. प्रत्येक शिक्षकाची तळमळ असते, शिक्षकात कुठलाच त्याबाबत स्वार्थ नसतो. तर मला असं वाटतं की सर्व विद्यार्थ्यांना मी पण इथे कॉलेजमध्ये शिकतो. संगमेश्वर कॉलेजचा जो स्टाफ आहे तो अत्यंत एवढं मनमिळावू आणि एवढा अनुभवी स्टाफ आहे ना. असं स्टाफ मी कुठं मी विद्याप्रतिष्ठानला बारामती देखील मी शिकलेला विद्यार्थी आहे. मला असं संगमेश्वर कॉलेजसारखं कुठंच अनुभवायला भेटलं नाही. तर येथील शिक्षक सर्वच प्रेमळ, चांगल्या तळमळीने शिकवतात. त्यासाठी मी अजून एकदा सर्वच माझ्या शिक्षकांचा आभार मानतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद.
विद्यार्थ्यांना एक सूचना आहे की सगळ्या स्पर्धकांचं जेव्हा सादरीकरण पूर्ण होईल त्यानंतर एक 10 ते 15 मिनटं 10 मिनटंच आपल्या परीक्षकांना निकाल तयार करायला वेळ लागेल. त्या 10 मिनटानंतर बक्षीस वितरणसुद्धा आजच्या आज याच ठिकाणी होऊन जाईल. पुन्हा काही असं नंतर एकदा कार्यक्रम वगैरे काही होणार नाही. आजच्या आजच पुरस्कार वितरण. यशवंत बिराजदार आणि माझा आजचा विषय आहे रोजगाराची माझी संकल्पना. भारताचे मिसाईल मॅन, माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या स्वप्नातील भारताच्या तरुणाईला आणि त्या तरुणाईला सक्षम बनवण्यासाठी मार्गदर्शन करणाऱ्या सर्व गुरुजनांना माझा नमस्कार. तर आत्ता रोजगार जेव्हा आपण हा शब्द ऐकतो की आजकाल आपण ऐकत आलो आहे की बेरोजगारी ही खूप वाढत आहे. येणाऱ्या काळात ज्या निवडणुका होऊ घातल्या आहेत तर त्याच्यामध्ये आत्तापर्यंत ह्या सरकारला अनेक प्रश्न विचारले गेले. त्यापैकी एक प्रश्न होता की रोजगार कुठे आहे, आजच्या तरुणाईला रोजगार मिळतो आहे का. डॉक्टर APJ अब्दुल कलामांनी जे महासत्ता भारताचं स्वप्न बघितलं, कारण भारत हा एक तरुण देश आहे आणि इथे तरुणांची सर्वाधिक संख्या आहे. त्यामुळे भारत हा एक अत्यंत म्हणजे तरुणांमध्ये जो उत्साह असतो, तरुणांमध्ये जी काम करण्याची तयारी असते, त्यामुळे भारत हा महासत्ता बनू शकतो यावर डॉक्टर APJ अब्दुल कलामांचा विश्वास होता. पण आजची तरुणाई जी आहे त्या तरुणाईकडे रोजगार नाही आहे. देशाचा विकास घडवून आणण्यासाठी, देशाच्या विकासामध्ये हातभार लावण्यासाठी ही तरुणाई काही करू शकत नाही आहे, कारण त्या तरुणाईला रोजगार उपलब्ध होत नाही आहे. रोजगाराची जर अर्थशास्त्रीय व्याख्या किंवा एक सर्वसाधारण व्याख्या बघायला गेली तर रोजगार म्हणजे रोजगार हे एक उत्पन्नाचं साधन आहे. माणसाच्या मूलभूत गरजा ज्या आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, त्या गरजा भागवण्यासाठी माणसाला पैशाची गरज असते आणि हा पैसा काम करून मिळतो आणि हे काम जे माणूस करत असतो त्यालाच आपण रोजगार असं म्हणतो. पायाने चालणं ही प्रकृती असते, डोक्याने चालणं ही संस्कृती असते. पण आजकाल बोटाने हजारो मैल व्यर्थ चालण्याची जी प्रथा पडलेली आहे त्याला विकृती म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. आजची जी तरुणाई आहे ती ह्या दररोजच्या मिळणाऱ्या 1.5 GB डेटा वापरून सवंग गोष्टीत रमताना दिसते आणि त्यामुळं आजच्या तरुणाईला बेरोजगारीची जाणीव होत नाही आहे. हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तरुणाई म्हणजे आज आपण सुद्धा, मी, तुम्ही, आपण सगळेच जण दिवसभर मोबाईलमध्ये बसलेलो असतो. आम्हाला रोजगार मिळत नाही आहे असे आपण सरकारकडे तक्रार करतो किंवा आपण हा जो प्रश्न मांडतो तर तो रोजगार मिळवण्यासाठी आपण तेवढे प्रयत्न करतो का, किंवा म्हणजे फक्त सरकारनेच रोजगार दिले पाहिजेत असं आहे का. आत्ता आपल्याकडे एवढं तंत्रज्ञान आहे, एवढा माहितीचा साठा आहे, आपल्याकडे शिक्षणाची सुविधा आहे. या सगळ्याच्या माध्यमातून, या सगळ्याच्या आधारावरती आपण स्वतः रोजगार निर्मिती करू शकतो. आपण स्वतः काम करू शकतो, पैसे मिळवू शकतो, रोजगार निर्मिती करून आपण लोकांना सुद्धा रोजगार देऊ शकतो. पण म्हणजे हे जे तंत्रज्ञान आहे आपण योग्य पद्धतीनं वापरत नाही. त्यामुळे हे तंत्रज्ञान म्हणजे माकडाच्या हाती आलेलं कोलीत तर नाही ना, अशी शंका आपल्याला यायला लागते. आणि त्यानंतर माझी जी रोजगाराची संकल्पना आहे, जो आजचा माझा विषय आहे या ठिकाणी, तर त्याच्यामध्ये मला असं वाटतं की रोजगार म्हणजे फक्त एक 9 to 5 जॉब आपण जे म्हणतो आजकाल, तर तेवढ्या जॉबमधून लोक म्हणजे फक्त पैसे कमवण्यासाठी रोजगार करतात. पण आपल्या रोजगाराचा, आपल्या कामाचा, आपल्या ज्ञानाचा, आपल्या शिक्षणाचा जर आपल्या देशाला काही फायदा होत असेल, आपल्या देशाच्या विकासामध्ये आपण जर हातभार लावू शकत असू, तर त्या रोजगाराला खऱ्या अर्थानं देशाला उपयोग होतो आणि तो रोजगार तरुणांना किंवा रोजगार त्या जनतेला मिळाल्याचं देशाला काहीतरी फलित मिळतं असं वाटायला लागतं. ह्या रोजगाराच्या संकल्पनेबाबतीत जेव्हा आपण खोलवर जाऊन विचार करायला लागतो तेव्हा बेरोजगारी जे आजच्या तरुणाईसमोर सगळ्यात मोठा जो प्रश्न आहे बेरोजगारीचा, हा प्रश्न का उद्भवतो. कारण आपण बघतो की नोकऱ्या आहेत, पण त्या नोकऱ्यांसाठी जे कॅन्डिडेट्स आहेत, त्या नोकऱ्यांसाठी जे उमेदवार आहेत, म्हणजे जागा 100च आहेत, पण कॅन्डिडेट हे म्हणजे जे उमेदवार हे हजारोंच्या घरात असतात. मग अशा वेळी त्यातल्या हजारातल्या 100 लोकांना रोजगार मिळतो आणि उरलेले जे 900 लोक असतात ते बेरोजगार म्हणून गणले जातात. तर या ठिकाणी तरुणाईने काय करणं गरजेचं आहे किंवा उमेदवारांनी, तर आपलं कौशल्य वाढवणं. केवळ पुस्तकी ज्ञान आणि त्या परीक्षेमध्ये किंवा त्या मुलाखतीच्या दरम्यान जे काही कौशल्य दाखवलं जातं, प्रत्येक 1000 लोकांमधल्या 100 लोकांना का निवडलं जातं, तर ते 100 लोक कौशल्याच्या दृष्टीने निपुण आहेत, त्यांच्यामध्ये ती कौशल्य आहेत नोकरीसाठी लागणारे. तर त्यामुळे मला असं वाटायला लागतं की बेरोजगारी हा प्रश्न आपण आपल्या कौशल्याच्या आधारावर आपण अधिकाधिक कौशल्य प्राप्त करून आणि आपण आपल्या क्षेत्रामध्ये नैपुण्य प्राप्त करून आपण नक्कीच रोजगार मिळवू शकतो असं मला वाटतं. धन्यवाद. सादर प्रणाम.
सादर प्रणाम त्या आईवडिलांना ज्यांनी मला हात धरून चालायला शिकवलं. सादर प्रणाम त्या आईवडिलांना ज्यांनी मला हात धरून चालायला शिकवलं. विनम्र अभिवादन त्या सर्व शिक्षकांना ज्यांनी मला लिहायला वाचायला शिकवलं. विनम्र अभिवादन त्या सर्व शिक्षकांना ज्यांनी मला लिहायला वाचायला शिकवलं. मित्रांनो, बालभारती आणि युवक भारती यातला एक छोटासा फरक म्हणलं तर बाल म्हणलं लहान, युवक म्हणलं तर आपण ज्या त्या अवस्थेत आहोत ती आपली युवक अवस्था. बालभारती आणि युवक भारती यात मोठा फरक नसून एवढाच आहे की आपण बालावस्थेत कसे वागतो आणि युवा अवस्थेत कसे वागतो. बालभारती म्हणजे ज्या अवस्थेत आपल्याला काहीही समजत नसते, ज्या अवस्थेत आपण असतो ना त्या अवस्थेत कोणत्याही गोष्टीचं ज्ञान आपल्याला नसतं. ते ज्ञान देण्याचा प्रयत्न आपल्याला आपले आईवडील आणि समोर असलेले माझे गुरुजन वर्ग यांसारखे गुरुजन वर्ग हे सर्व मार्गदर्शन आम्हाला करत असतात. आणि युवक भारती म्हणजे ज्यात आपल्याला थोड्याफार गोष्टी माहिती असतात पण त्या गोष्टी बरोबर आहे की चूक आहे हे आपल्याला माहीत नसतं आणि त्यामुळे आपण ते वळण सोडून काही वेळेस चुकीच्या वळणावर जातो आणि त्यातूनही मार्ग दाखवणारे जे गुरुजन वर्ग आणि जे असतात ते म्हणजे आपले शिक्षक आणि आपले आईवडील. मित्रांनो, बालावस्थेत आपण खूप काही गोष्टी करतो त्या आपल्याला माहिती नसतात, ज्या आपल्याला युवा अवस्थेत येऊन समजायला लागतात, वळायला लागतात, कळायला लागतात. आता आजचं उदाहरण घ्या. वक्तृत्व स्पर्धेत मला आजही आठवतं, मी माझं पहिलं भाषण 5वीत असताना केलं होतं. माझा बाप असा माझा विषय होता. त्या अवस्थेत मला थोडंफार कळत होतं वक्तृत्व स्पर्धा म्हणजे काय, आपला विचार मांडणे, बास एवढंच. पण आता मला कळते वक्तृत्व स्पर्धा जसं की आपले प्रमुख पाहुणे आज केदार सर होते. त्यांनी सांगितलं की आपले जे विचार मांडण्याची जी कला असते त्याला आपण वक्तृत्व स्पर्धा म्हणू शकतो. ज्या कलेमध्ये आपण आपले विचार समजपर्यंत मांडून दुसऱ्यांपर्यंत पोचवू शकतो. आणि त्याचप्रकारे आपल्या आप्पासाहेबांनी सांगितलं होतं आपले विचार आणि आपले जे कल्पना असते ते दुसऱ्यांसोबत मांडावे हीच खरी आपली ज्ञानदेणगी असते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा नेहमीच म्हणतात की आपण ज्ञान वाटल्याने आपले ज्ञान वाढत असते. म्हणूनच ज्ञान आपण सतत वाटले पाहिजे. आता युवा अवस्था, बालावस्था म्हणजे काय हे तर थोडक्यात मी सांगितलं. आता युवा अवस्था म्हणजे काय, या युवा अवस्थेत आपल्याला फार काही कळत असतं आणि फार काही कळतही नसतं. माझे मित्रमैत्रिणी इथं बसले आहेत, त्यांना मी सांगू इच्छिते आपल्याला फारही कळतं आणि फार काही कळतही नाही. याचा अर्थ तुम्ही लावा आणि समजून घ्या. म्हणजे ज्या अवस्थेत आपल्याला जे करायचं पाहिजे आपण तेच केलं पाहिजे. ही जी आपली अवस्था आहे या अवस्थेत आपण शिक्षण घेतले पाहिजे. असे समोर बसलेले परीक्षकांसारखे गुरुजन वर्ग जे माझे गुरुजन वर्ग आहेत त्यांच्याकडून आपण भरभरून ज्ञान घेतले पाहिजे, कारण ते खूप ज्ञानी आहेत आणि त्यांच्या ज्ञानानेच आपण पुढे जाऊ शकतो असं मला वाटतं. युवा अवस्थेत आपण खूप काही चुका करून बसतो, खूप काही चुका केलेल्या असतात. त्या चुकांना आपण पाठिंबा न घालता त्याला मागे पाडून आपण नवीन एक उमेद मनात जागी केली पाहिजे आणि त्या अवस्थेतून पूर्णपणे बाहेर येऊन एक नवीन कल्पना धरली पाहिजे. संधी मिळेल तुलाही नको डगमगूच, संधी मिळेल तुलाही तू डगमगू नकोस, तू फक्त चाल पुढं संधी तुझ्याकडे चालून येईल, तू फक्त चाल पुढं संधी तुझ्यापर्यंत चालून येईल. शेवटी मला एवढेच म्हणावं असे वाटते, माझ्या मित्रमैत्रिणींनो, युवा अवस्था बालावस्था ही फार फरक नसून त्या अवस्थेतले 2 शब्द समजून घ्या आणि त्याप्रमाणे वागा. शेवटी मला इथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल उपस्थित मान्यवर आणि परीक्षकांचे मी मनापासून आभार मानते आणि मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. पुढचं नाव आहे यश गजधाने. सुरू. सज्जन श्रोते हो नमस्कार. 1947ला आमचा जन्म झाला, 1950ला आमचं बारसं झालं आणि आमचं नाव भारत असं ठेवलं. आमच्या धर्मग्रंथाचं नाव काय ठेवायचं, तर आमच्या धर्मग्रंथाचं नाव हे संविधान ठेवलं गेलं. एकंदरीत ही सर्व घटना देशाला लोकशाहीच्या दिशेने घेऊन जाण्याची होती. राजेशाहीचं राजकारण काढून लोकशाहीचं राजकारण करणं एकंदरीत या सर्व घटनेचा उद्देश होता. परंतु आम्ही काय केलं की आम्ही समाज केंद्रित राजकारण सोडून
व्यक्तिकेंद्रित राजकारण करायला लागलो. मग आम्ही दिल्लीत तज जनपद, मुंबईला मातोश्री आणि बारामतीला आम्ही गोविंद बागची स्थापना केली. एकंदरीत राजकारणाची अशीच काहीशी परिभाषा बदलायला लागली. म्हणूनच नमस्कार ज्ञाते वक्ते रसिक श्रोते, मी सौरभ तुळशीराम वाघमारे आपल्यासमोर विषय बोलतोय, राजकारणाचे बदलते स्वरूप. काका पुतण्यांचा संवाद चालू होता. काका पुतण्यांचा संवाद चालू असताना पुतण्या म्हणतो की काका राजकारण म्हणजे नेमकं असं काय हो. मग त्यावेळेस काका पुतण्याला सांगायला लागतात, हे बघ बेटा की राजकारण म्हणजे असं की राजकारण म्हणजे आपल्याला फक्त समाजकारण करायचं आहे. 80% समाजकारण आणि 20% राजकारण म्हणजेच हेच समाजकारण असं म्हणून आपल्याला 100% राजकारण करायचं. यालाच कुठेतरी राजकारण म्हणतात का? आणि हेच राजकारण याचं स्वरूप बदलत चाललं आहे का? आपल्या लोकशाहीची जी नौका आहे ती आपल्या लोकशाहीची नौका कुठेतरी समाजशाहीकडून राजेशाहीच्या बंदराकडे जाते का? याचा विचार तुम्हाला आम्हाला करणं तितकंच गरजेचं आहे. दुर्गा भागवतां ज्यावेळेस मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष दुर्गाताई भागवत होत्या, त्यावेळेस साहित्य संमेलनाच्या उद्घाटनला यशवंतराव चव्हाण आले होते. त्यावेळेस महाराष्ट्रात आणि भारतामध्ये आणीबाणी लावली होती. त्यावेळेस दुर्गाताई भागवत म्हणतात, त्या व्यवस्थेला प्रश्न करतात की तुमच्या राजकारणाचे खेटर तुम्ही बाहेर सोडून या. त्याचाच आदर म्हणून यशवंतराव चव्हाण राजकारणाचे त्यांच्या चपल्या बाहेर सोडतात आणि आत येतात, अनवाणी येतात. एकंदरीत ते राजकारणाचं बदलतं स्वरूप आणि आत्ताचं राजकारणाचं बदलतं स्वरूप की साहित्यिकांवरती आतंकवाद्याची घोषणा दिली जाते, की साहित्यिकांना नक्षलवादी ठरवलं जातं. अनेक भारतातल्या साहित्यिकांना नक्षलवाद म्हणून सिद्ध केलं जातं. कुठेतरी राजकारणाचं स्वरूप बदलतंय का? याचा विचार तुम्हाला आम्हाला करणं तितकंच गरजेचं आहे. शैक्षणिक क्षेत्रात देखील आता राजकारण घुसलं आहे. मध्यंतरी महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्र्यांनी असा GR काढला की येणारे जे कुलपती आहेत त्याची नेमणूक राज्यपाल फक्त नामापुरते राहतील आणि कुलपतींची नेमणूक हे एक शिक्षण मंत्री करतील. कुठेतरी शैक्षणिक क्षेत्रात देखील राजकारण घुसतंय का? कदाचित 8वी 10वी नापास एखादा व्यक्ती तुमचा आमचा कुलगुरू म्हणून विद्यापीठात येतोय का? याचा विचार तुम्हाला आम्हाला करणं तितकंच गरजेचं आहे. राजकारणातलं शैक्षणिक क्षेत्रातलं देखील अशा पद्धतीने स्वरूप बदलत चाललेले तुम्हाला आम्हाला दिसतंय. दिल्ली विद्यापीठात विद्यार्थी निवडणुका असताना जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयामध्ये घोषणा दिल्या जातात की अफजल हम शर्मिंदा है, तेरे कातिल जिंदा है, भारत तेरे तुकडे होंगे इंशाअल्लाह इंशाअल्लाह. एकंदरीत विद्यार्थी राजकारणात देखील देशविरोधी घोषणा दिल्या जातात. तिथे देखील राजकारणाचं स्वरूप बदलतंय का? याचा विचार तुम्हाला आम्हाला करणं तितकंच गरजेचं आहे. आणि हेच स्वरूप जर असं बदलत चाललं तर देश कुठल्या दिशेने जाईल? आपल्याला आपली लोकशाहीची जी नौका आहे ती समाजकारणाकडे न्यायची आहे. कुठेतरी राजकारणाकडे जाती की काय? आणि राजकारण ते देशाचा हिताचा आहे का? याचा विचार युवक म्हणून तुम्हाला आम्हाला करणं तितकंच गरजेचं आहे. पुढे जाऊन जर म्हणायचं झालं तर महाराष्ट्राच्या राजकारणाचं स्वरूप असं बदलत गेलं की 100 खोके एकदम ओके, सरकार गद्दार की नाही याचा प्रवास सुरू झाला आणि भारत इंडिया का याचा प्रवास आत्ताच सुरू झाला. 1 नेशन 1 इलेक्शन याची संकल्पना तुम्हाला आम्हाला काय वाटते? या पाठीमागचं राजकारण काय आहे? एकंदरीत शासन असं सांगतं की आम्हाला पैसा वाचवायचा, परंतु त्याचाच NDTVच्या रिपोर्टप्रमाणे असं म्हटलं जातं की एक अमुक पार्टी की इलेक्शनच्या कॅम्पेनिंगसाठी 75,000 कोटी रुपये खर्च करते. त्या पैशाचा हिशोब आहे का? याचा विचार तुम्हाला आम्हाला करणं तितकंच गरजेचं आहे. अचानकच एखाद्या गर्भगृह श्रीमंत व्यक्तीचं कर्ज अचानकपणे माफ केलं जातं, परंतु सर्वसामान्य शेतकऱ्याचं कर्ज माफ केलं जात नाही. त्याला विषाचा घोट घ्यावा लागतो. इथं देखील राजकारण बदलतंय का? तुम्हाला आम्हाला पाहणं तितकंच गरजेचं आहे. राजकारणाचं असं अनेक पद्धतीने स्वरूप बदललं गेलं पाहिजे. मग जाताना आणि व्यासपीठाची रजा घेताना ढसाळ्यांच्या शब्दात इतकंच, विझवून घ्या तुमच्या ज्ञानाच्या मशाली, विझवून घ्या तुमच्या ज्ञानाच्या मशाली आमच्या आळीतून जाताना, कारण आमच्या आता कोपटातून सूर्य उगवतोय. आभार. आरोग्यम धनसंपदा. आरोग्य हीच आपली खरी संपत्ती आहे. हे वाक्य आपण सर्वांनी सारखं ऐकलंच असेल, पण ही खरंच आपण पाळतो का हे कळणेही तितकेच महत्त्वाचे आहे. नमस्कार, मी स्पर्धक यश गजधाने वसुंधरा कॉलेजवरून आलेला आहे. आपल्यासमोर विषय मांडतो, आरोग्य हीच धनसंपदा. आरोग्याची जर आपण काळजी केली तरच आपले ही जीवन ही सुरळीत चालते. त्याचे महत्त्वाचे कारण आरोग्य सुरळीत ठेवण्यासाठी त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आपण नेहमी आहार जो खातो ते पौष्टिक व साधे आहार असे खाल्ले पाहिजे. आताच्या आधुनिक काळामध्ये किंवा आताच्या ही सध्याची जी आपली पिढी आहे, तरुण पिढी, त्याचे आरोग्य आपण पाहता पहिल्याच्या काळामध्ये मुलं काय खायचे, डब्यामध्ये वगैरे आपण शाळेला नेतो, शाळा किंवा कॉलेजला डबे न्यायचे, त्यामध्ये काय असायची, भाजी भाकर किंवा चपाती अशा आहार असायचे. पण आताच्या काळामध्ये कॅन्टीन्स उपलब्ध झालेले आहेत. त्या कॅन्टीनमध्ये त्यांना मिळतो काय, तळलेले पदार्थ, समोसा, वडापाव किंवा पिझ्झा,
बर्गर अशा पदार्थांमुळे आपल्या आरोग्यास धोका होतो. हे त्यांना जेव्हा कळेल तेव्हाच त्यांचे आरोग्य सुरळीत राहील असे मला वाटते. आणि सध्याच्या युगामध्ये मोबाईलचा वापर हा फार झालेला आहे. रात्रोरात्री जागून मुलं आपले मोबाईल चालवतात, इंटरनेटचा वापर करतात. त्यांनी डोळ्यावरती जो प्रकाश पडतो त्याने आपले डोळे खराब होतात व आरोग्य रात्री जास्त प्रमाणात जागरण झाल्यामुळे आपल्या आरोग्याला धोका निर्माण होतो. ही सुद्धा कळणं तितकंच महत्त्वाचं आहे. जोपर्यंत आपण ती मोबाईल वापरणं बंद करत नाही किंवा मोबाईलचं वापरण्याचं प्रमाण कमी करत नाही तोपर्यंत आपले आरोग्य हा सुरळीत चालणारच नाही असं मला वाटते. परत सध्याच्या काळामध्ये माणूस हा विसरला आहे की पहिल्याच्या जमान्यामध्ये माणसाचे काम वेगळे होते. त्यामध्ये व्यायाम तो करत होता किंवा त्याचे कामच असे होते की जसं की आपण पाहू शकता गावामध्ये शेतकरी वर्ग असे कामगारांचं प्रमाण जास्त होता. ती शेती करायचे किंवा असं शेतीमध्ये त्यांचं पूर्ण शरीराचं व्यायाम होऊन जात होतं. पण आताच्या आधुनिक काळामध्ये सर्वीकडे काम आपण बघतो शहरामध्ये गावातील सगळं तरुण वर्ग सिटीमध्ये येत आहे. त्यांचं काम कम्प्युटरवर बसून किंवा मोबाईलवर होत आहे. 24 तासामधले कमीत कमी 10 तास जरी त्यांनी कंटिन्यू बसून जर काम करतात त्यामुळे त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो. आणि त्यांच्यामुळे जास्त प्रमाणात आताची तरुण पिढी व्यायामाकडे दुर्लक्ष करत आहे. व्यायाम होत नाही त्यामुळे त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो. आणि जास्त जर आपल्याला आरोग्य आपली सुरळीत चालवायचे असेल तर योगा ही सर्वात उत्तम पर्याय असं मला वाटते. कारण योगाने आपल्या आरोग्यावरचे फार असे आजार दूर होतात किंवा प्राणायामाने आपल्याला मानसिक शांतता मिळते प्राणायाम केल्याने असे मला वाटते. परत आरोग्यावर बोलायचं म्हणलं तर आताच्या सध्याच्या काळामध्ये जे आपण फास्ट फूड खातो त्या फास्ट फूडने पोटाचे त्रास वगैरे होतात. त्यामुळे आपण दवाखान्यामध्ये वगैरे जातो. दवाखान्यामध्ये गेल्यानंतर आपल्याला गोळ्या दिल्या जातात किंवा औषध दिले जातात. पण त्या औषधाचाही सारखं दवाखान्याला जाऊन त्या औषधाचं सारखं सेवन करणं ही आपल्या आरोग्यासाठी धोकादायक आहे. हे कळणं पण महत्त्वाचं आहे. पण दवाखान्यात जाऊन सारखं गोळ्या घेणं ही आपल्यासाठी चांगलं नाही. हे कळण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला तो आहार टाळावा लागेल. परत एवढं बोलतो. धन्यवाद. माझं नाव ऐश्वर्या सुरडे, LBPM महाविद्यालयाची विद्यार्थिनी, सोलापूर. विषय मांडते माझे महाविद्यालय. या लोकशाहीला लागू नये कोणाचाही विध्वंसक स्पर्श, ज्यानं निस्तनाभूत करून टाकाव्यात सांस्कृतिक दहशतवादाच्या झुंडी. कारण हा एक असा वंश आहे जो खुला असतो सर्वांसाठी, टाकतो शोषितांच्या पदरात दान स्वीकाराचं आणि उचलून धरतो मानवतेचा ध्वज आभाळपार. मग हेच मानवतेचा ध्वज आभाळपार उचलून धरणारी भूमिका म्हणजे नक्की काय, तर तीच महाविद्यालय ही संकल्पना. म्हणून नमस्कार, विषय मांडते माझं महाविद्यालय. जिथून विषयाची सुरुवात होते त्या अर्थी आयुष्याला सुरुवात झाली असं म्हणायला सुद्धा काहीच हरकत नाही. म्हणजे एकंदरीत सांगायचंच झालं तर ज्या महाविद्यालयापासून प्रवास सुरू होतो त्याच्यामध्ये आपण कधीच समाधानी नसतो. महाविद्यालय या संकल्पनेची सुरुवातच इथून होते की याच्यापेक्षा वेगळं महाविद्यालय मी निवडू शकले असते. पण त्यावेळी निर्णय घेत असताना काही विचारांची गल्लत झाली. इथंपासून सुरू झालेला माझा महाविद्यालय ही संकल्पना फुलवत असताना आणि चक्क विचारपीठावर सुद्धा हाच विषय मांडत असताना अगदीच भला मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होतो. मात्र महाविद्यालयावर असलेलं प्रेम हे तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न मी माझ्या विषयाच्या अंतर्गत करेन. मित्रांनो, ज्यावेळी महाविद्यालय हा शब्द कानी पडतो त्यावेळी अगदीच तुम्हा आम्हाला परिचित असलेला शब्द म्हणजेच नॅक. ज्यावेळी महाविद्यालय ही संकल्पना मला दिसायला लागते त्यावेळी मला फक्त माझं महाविद्यालय नॅकच्या नामांकनाच्या पाठीमागे धावताना दिसायला लागतं. कारण एकंदरीत काय, ज्यावेळी महाविद्यालय ही संकल्पना या व्यासपीठावर आली, या विचारवंतांसमोर आली, त्यावेळी महाविद्यालयांमध्ये असलेले कला वैशिष्ट्य आणि विद्यार्थ्यांचं होत असलेलं समाधान या साऱ्या घटकांचा विचार करण्याच्या पलीकडे जाऊन आम्ही कुठेतरी त्याचं सुद्धा राजकारण करून बसलोय. म्हणजे मला सांगायचं फक्त इतकंच आहे, माझं महाविद्यालय ही संकल्पना मी नोंदवत असताना आम्ही अनेक मौज मजा केल्या किंवा शिक्षकांनी आम्हाला ज्ञानाचा भला मोठा संग्रह दिलं असं म्हणायला काहीच हरकत नाही. मात्र त्याच्या पलीकडे जाऊन जी काही महाविद्यालय ही संकल्पना उभी राहिली आहे ती संकल्पना नक्की कशाच्या आधारावर उभी राहिली आहे हे सुद्धा आता शोधणं आपल्याला अधिकाधिक गरजेचं आहे. म्हणजे एकंदरीतच काय, महाविद्यालय या संकल्पनेकडे पाहत असताना महाविद्यालयामधील
महाविद्यालयामधील विविध प्रसंग मला आठवायला लागतात. म्हणजे अगदीच तुमच्या आमच्या जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजेच यूथ फेस्टिवल आणि माझा महाविद्यालय याचा अगदीच जवळचा संबंध. मग महाविद्यालयाकडे पाहत असताना, माझं महाविद्यालय ही संकल्पना मांडत असताना, तसं माझं महाविद्यालय खूपच छोटं आहे, मात्र ते गोंडस आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. कारण जी कोणती गोष्ट छोटी असते ती आपल्याला कधी स्वीकारायला नसते, कारण आपल्याला मोठी झेप घेण्याची अपेक्षा असते. अगदी त्याच पद्धतीने माझं महाविद्यालय मात्र या संकल्पनेत बसत नाही. माझं महाविद्यालय अगदी छोटं आहे, मात्र त्याची प्रचिती मोठी आहे, इतकंच मला सांगावंसं वाटेल. म्हणजे एकंदरीतच काय, कोणत्याही महाविद्यालयाचा विचार करत असताना त्याच्यामागे एखाद्या मोठ्या व्यक्तीचं त्याच्यामागे एखाद्या कोणत्या तरी महान व्यक्तीचं तितकंच मोठी कर्तव्य असतं आणि त्यामुळे महाविद्यालय ही संकल्पना निर्माण झालेली असते. मात्र या महाविद्यालयामध्ये बागडत असणारे आपण सारे युवक नक्की या महाविद्यालयाच्या कशा पद्धतीने वापर करतोय हे सुद्धा अधिक महत्त्वाचं आहे. मग माझं महाविद्यालय असं म्हणत असताना माझ्या महाविद्यालयाच्या माध्यमातून मी माझ्या आयुष्याची सुरुवात केली आणि तितक्याच उत्तुंग प्रमाणातून मी अधिकाधिक प्रगती करण्याचा प्रयत्नसुद्धा करते. म्हणजेच काय, आपल्या प्रगतीचं कारणसुद्धा आपलं महाविद्यालयच असतं. इथून पुढे विचार करत असताना येत असलेल्या आयुष्यातील प्रत्येक संकटांना सामोरे जात असताना सुद्धा छोट्या मोठ्या गोष्टी ज्यावेळी गुरुवर्यांकडून ऐकायला मिळतात त्यावेळी सुद्धा असं वाटतं की माझं महाविद्यालय मला संकटातून माझी सोडवणूक करण्याकरिता सुद्धा उपयोगी ठरतंय. असं हे माझं महाविद्यालय. माझं महाविद्यालय या संकल्पनेवर बोलत असताना तितकंसं बोलणं मला सुचत नाही, मात्र माझ्या पद्धतीने मी हा विषय मांडण्याचा प्रयत्न करते. मग माझं महाविद्यालय ही संकल्पना नक्की मांडावी तरी कशी? महाविद्यालयांचे विविध प्रकार आपण पाहतोय, मग त्याचे युनिव्हर्सिटींमध्ये झालेले वेगवेगळं विभाजन असेल किंवा मग जो काही विभाजन असेल किंवा मग शैक्षणिक व्यवस्था चालवण्यासाठीचं एक सर्वात सुंदर असं माध्यमसुद्धा असेल. जाताना फक्त इतकंच म्हणेन की महाविद्यालय हा युवकांचा अगदीच जिव्हाळ्याचा विषय, जिव्हाळ्याचा विषय असतो, कारण जिथून तिची आणि त्याच्या प्रेमाची सुरुवात होते. असं हे महाविद्यालय ही संकल्पना आमच्या डोक्यात अगदीच ठाम आहे आणि अशाच महाविद्यालयाची कहाणी तुमच्यासमोर मांडण्याचा मी छोटासा प्रयत्न केला. मनःपूर्वक धन्यवाद. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांना माझा मनपूर्वक नमस्कार. मी प्राजक्ता सचिन सुरवसे वसुंधरा महाविद्यालयाकडून आलेली आहे. आज माझा विषय आहे G20. G20 म्हणजे काय, तर आपण पाहिलं असेल गेलेल्या काही दिवसात 4 दिवसाखाली 9 सप्टेंबर ते 11 सप्टेंबर रोजी आपल्या भारत देशाच्या राजधानी म्हणजेच दिल्लीमध्ये G20ची सभा झाली. G20 म्हणजेच काय, G20 म्हणजे टीम ऑफ 20s. ह्या G20मध्ये एकूण भारतासहित अनेक 19 राज्य 19 देश सहभाग करतात, जसे की अर्जेंटिना, जपान, एशिया अशा इत्यादी 19 देश ह्याच्यामध्ये समाविष्ट असतात. G20ची सभा बोलवण्यामागचे एकमेव कारण म्हणजे देशावरती येणाऱ्या प्रत्येक संकटांवरती मार्ग काढण्याचे काम व त्याच्यावरती होणारी चर्चा ही G20मध्ये केली जाते. G20मध्ये देशातले सर्व राष्ट्रपती येऊन प्रत्येक गोष्टीची चालचलना पाहत त्या आलेल्या अडचणींवरती मात करण्याची चर्चा करतात. आता जसे आपण पाहतो की आपल्या देशामध्ये खूप साऱ्या समस्या आजकाल आपल्या डोळ्यासमोर येत आहेत. सर्वात मोठा मुद्दा म्हणजे आर्थिक संकट. आर्थिक संकटाचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्या देशाची जी युवक आहेत किंवा देशाचं भवितव्य पुढे नेणारे ते युवक आर्थिक परिस्थितीने तितके योग्य प्रमाणात पुढे वाटचाल करत आहेत का, तर त्याचं उत्तर आहे नाही. जसं की आपण पाहतो प्रत्येक युवकाला शिक्षण, आर्थिक संप्रदाय व आपली बौद्धिक मानसिकता वाढवून देशाला पुढे नेण्याची ताकद आहे. प्रत्येक युवकाला जर आपण किमान 2 ते 3 तास जरी काम देऊन त्यांची आर्थिक व्यवस्था वाढवण्याचं जर आपण कार्य केलं तर आपल्या देशाच्या ॲन्युअल टर्ममध्ये एक वेगळ्या प्रकारचं आर्थिक गोल आपल्याला पाहायला मिळेल.
त्याचबरोबर देशाचाही विकास होईल. बेरोजगारीची जे काही रेषावरती आजकाल आपले तरुण आंदोलन करतायत, रस्त्यावरती उतरतायत, त्या गोष्टीसुद्धा कुठेतरी कमी होत जातील. आर्थिक म्हणून आर्थिकच नाही तर आजकाल आपण पाहतो की आरक्षण हा आंदोलन करण्याचा सर्वात मोठा मुद्दा झाला आहे. आंदोलन करण्यामागचे कारण म्हणजे आपल्या मराठा बांधवांनी भरपूर वेळा आरक्षणाची नोंद आपल्या राष्ट्रकारणी नेत्यांसमोर आणली, पण त्याला यश काही मिळाले नाही. आपले परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये प्रत्येकाला आपले मूलभूत हक्क दिले आहेत. ते हक्क लिहित असताना त्यांनी प्रत्येकाच्या नावी प्रत्येक प्रकाराचं आरक्षण किंवा प्रत्येक प्रकाराची नोंद करण्यात आली आहे. त्यावेळेस मराठा लोकांनी किंवा त्या समाजाला पुढे नेणाऱ्या लोकांनी तैट मारत असे वाक्य बोलले की आम्ही तर ह्या गावचे सावकार आहे किंवा आम्हाला आरक्षणाची गरज नाही. त्या एका कारणामुळे आज आपला मराठा समाज रस्त्यावरती येऊन आरक्षणासाठी धडपडताना दिसतो. त्यामागचे सुद्धा गोष्ट जर चर्चेत करण्यात आली असेल तर ती चर्चा होणारे एकमेव ठिकाण म्हणजे G20मध्ये 19 देशाचे राष्ट्रपती येऊन 19 देशाच्या झेंड्यांचा सन्मान करीत अनेक संकटांवरती मात करणाऱ्या, संकटांवरती पर्याय काढण्याचा ते प्रयत्न करतात. प्रत्येक संकटांना काहीतरी पर्याय असतो किंवा प्रत्येक संकटावरती पर्याय शोधण्यासाठी प्रत्येकाला कष्ट करावे लागतात. G20 फक्त आपल्या पुढे एखादा कायदा निर्माण करून देण्यापुरता उपलब्ध असतो, पण त्या कायद्याची निगा राखत आपण ते कायदा जपला पाहिजे हे सगळं आपल्यावरती अवलंबून आहे. फक्त युवक नव्हे तर बालक, वृद्ध व जगातील प्रत्येक सामान्य असो किंवा राजकारणी लोक असो, प्रत्येकाने प्रत्येक कायदा हा जबाबदारीने समजून घेऊन तो पाळला पाहिजे. मी फक्त एकच वाक्य बोलू इच्छिते, ते म्हणजे उषः काळ होता होता काल रात्र झाली, चला पुन्हा आयुष्याच्या पेटू या मशाली. आपल्या आयुष्यात जे उषः काळाची रात्र आली आहे ते मिटवण्याची ताकद सुद्धा आपल्यात आहे व आपल्या आयुष्याची ज्योत पुन्हा पेटवण्याची ताकद आपल्यात आहे. तर प्रत्येकाने आपले कर्तृत्व आपल्या देशासाठी समजून घेऊन प्रत्येकाने कायद्याचा व्यवस्थितपणे वापर करून किंवा समजून घेऊन उल्लंघन न करता आपल्या भारताच्या विकासात आपला हातभार लावा, एवढं आशावाद व्यक्त करून मी थांबते. मस्ती केली म्हणे मानसानं बुजगावण्यानंच पाखरांशी दोस्ती केली म्हणे. आज कोणीतरी मस्ती केली म्हणे बुजगावण्यानंच पाखरांशी दोस्ती केली म्हणे. ज्या प्रकारे बुजगावणं जर पाखरांशी दोस्ती करत असेल आणि कुंपणं जर शेत खात असेल ना, त्याच प्रकारे झालेली सध्याची समाजाची समाजव्यवस्था बघत असताना आणि त्याचसोबत राष्ट्राची ही व्यवस्था बघत असताना मला असा अर्थातच या मला विचार पडतो आणि त्याचसोबत या व्यासपीठाला देखील विचार पडतो की 24x7 बातम्यांचे बदलते स्वरूप. आज आम्ही बघायला गेलं, हाच विषय घेऊन मी नमस्कार विशाल राजू गोंटे आपल्यासमोर विषय मांडतोय 24x7 बातम्यांचे बदलते स्वरूप. आम्ही जर आमच्या इतिहासात बघायला गेलो ना तर आमच्या बातम्यांमध्ये जेव्हा आम्ही घुसायला लागतो तेव्हा आम्हाला स्वातंत्र्य लढ्यापासून ते स्वातंत्र्य प्राप्तीपर्यंत आणि स्वातंत्र्य प्राप्तीनंतरनं स्वातंत्र्याच्या 75व्या अमृत महोत्सवाचा प्रवास आम्ही जेव्हा बघतो ना तेव्हा मात्र आम्हाला ह्याच्यामध्ये पाहणारी खूप मोठी तफावत आम्हाला बघायला भेटते. कारण 24x7 म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं की 365 दिवसातल्या ज्या काही बातम्या असतात त्या बातम्या आपल्या समाजावरती समाजकारणाचं काम करत असतात, त्याचबरोबर अर्थकारणाचं काम करत असतात, त्यासोबत राजकारणाचं काम करत असतात आणि अशा अनेक अंगांचं सांस्कृतिक देखील काम करत असतात. म्हणून मला हे बातम्यांचं स्वरूप हे फक्त एकांगी विचार न करता ह्या सर्व अंगाने विचार करणं अधिक सोपं वाटतं आणि अधिक सोयीस्कर वाटतं. कारण आम्ही बघायला गेलो ना तर लॉर्ड लिटन नावासारखा एखादा गव्हर्नर जेव्हा आमच्या समाज माध्यमांवरती आणि आमच्या शस्त्रांवरती आमच्या हक्कांवरती गदा आणायला लागतो ना तेव्हा अख्खा राष्ट्र त्या विरोधात उठतो. आणि एवढंच काय तर 1905 ते 1919 ते 1947पर्यंतचं धारदार शस्त्र जर आमच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी कोणतं असेल तर समाज माध्यमं म्हणजे वृत्तपत्र होती. जेव्हा लॉर्ड लिटन नावाचा एखादा गव्हर्नर जेव्हा आमच्या समाज माध्यमांचं गळचेप करायला लागतो ना तेव्हा आमचे काही संपादक आमचे काही वृत्तपत्र जाते हे आपल्या समाज माध्यमांना एका युक्तीद्वारे बदल लागतात. आणि इतकंच काय तर आमच्या समाज माध्यमांची समाजव्यवस्था हातात घेण्यासाठी आणि स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लोकमान्य टिळकांना शिक्षा होते.
त्याचं कारण असं असतं की लॉर्ड लिटन नावाच्या एखाद्या गव्हर्नरला त्यांनी केलेली टीका, हे झालं आमच्या स्वातंत्र्य लढ्याचं इतिहासातलं. जेव्हा आम्ही समाजाचं बघतो ना, तेव्हा आम्ही सध्या बघतोय की ज्या प्रकारे कॅटरीनचा किंवा करीनाचा एखादा मुलगा त्याच्या असणाऱ्या चड्डीचा कलर कोणता, ह्याच्यामध्ये गुंतलेली आमची समाज व्यवस्था आणि बातम्या जर होत असतील तर आम्हाला नक्कीच इथं विचार करायला भाग पाडते. हेच होत असताना आम्ही आता समाजाचं स्वरूप बदलत हे पाहतोय. परंतु आम्ही जर सांस्कृतिक स्वरूप पाहायला गेलो ना, तर आम्हाला आमच्या संस्कृतीचं ज्ञान ज्या प्रकारे दिलं जायला हवं, परंतु त्या सांस्कृतिक ज्ञान न देता आम्हाला आमची संस्कृती कशा प्रकारे मलिन होते ह्याच्यात जास्त इंटरेस्ट वाटायला लागतो. आणि त्याच्याच माध्यमातून गौतमी पाटलाचे कार्यक्रम आम्हाला दाखवले जातात, परंतु आमच्या सांस्कृतिक वारसा तिथे दाखवला जात नाही. ह्याच्यात आम्हाला कळतं की सांस्कृतिक वारसा कशा प्रकारे बदलत जात आहे. हे समाज माध्यमांच्या भूमिकेतून आम्हाला बघायला भेटतं. हेच जर आम्ही बघायला गेलं तर एकेकाळी जेव्हा राष्ट्रद्रोहाचे गुन्हे करून जेव्हा गांधी ती शिक्षा भोगायला तयार होतात, 124 कलम ही शिक्षा घेऊन भोगायला तयार होतात, त्याच प्रकारे जर आम्ही आता बघायला गेलं तर एखाद्या पत्रकाराची स्थिती लाचारीची आणि भ्रष्टाचाराची दिसते. एवढंच काय तर सध्याचं बदलतं जळजळतं उदाहरण जर बघितलं आम्ही तर आम्हाला असं दिसून येईल की NDTV नावाच्या एखाद्या चॅनलवरती एखादा संपर्क त्याचा राजीनामा देतो, कारण त्याचं मत असतं की हे माझं समाज माध्यम किंवा माझा चॅनल आता मी तिथं पारदर्शक काम करू शकणार नाही. म्हणून जेव्हा तो राजीनामा देतो ना, तेव्हा मला आमच्या राष्ट्राच्या राजकारणावरती देखील प्रश्नचिन्ह निर्माण होतो. कारण राजकारणावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा गांधी असतील, एकाही रुपयाचं अपेक्षा न करता त्यांनी केलेली राष्ट्राची सेवा अथवा राष्ट्रावरती केलेली प्रेरणा हे जर आम्ही बघत असू, परंतु आत्ता जर त्याच समाज माध्यमावरती बातम्यांवरती जर असे एखाद्या मोठ्या संपादकाला जर स्वतःचं काम करता येत नसेल ना, तर तेव्हा नक्कीच इथं समाज माध्यमांची बातम्यांची इथं गफलत होताना आम्हाला पाहायला मिळते. जाता एवढंच म्हणेल, जर इथे विजयांचा जर आम्हाला साजरा करायचा असेल तर आम्हाला एकीने आणि एकोप्याने येणं गरजेचं आहे. आणि समाज माध्यमांची होणारी भूमिका, हे समाज माध्यमांचे बदलते स्वरूप आम्हाला लक्षात घेऊन त्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. कारण हे राष्ट्र निर्माण करतं, फक्त समाज निर्माण करत नसून राष्ट्र सांस्कृतिक, आर्थिक, राजनैतिक त्यासोबत मानसिक या पूर्ण अंगानं विकास करण्याचं काम हे समाज माध्यमं करत असतात. अर्थातच नमस्कार, एवढे बोलून मी माझे मनोगत व्यक्त करतो. धन्यवाद. एका गावामध्ये एक ब्राह्मण समाज राहत होता. ब्राह्मणांचं रोजचं काम होतं ते उठायचे, आंघोळ करायचे, देवपूजा करण्यासाठी काय करायचे, घरामध्ये असणारं मांजर बाजूला बांधायचे आणि बांधल्यानंतर पूजा करायला घ्यायचे. घरामध्ये एक लहानसं बाळ होतं. ते बाळ हीच क्रिया रोज पाहत होतं की आपलं वडील रोज उठतायत, देवपूजा करण्यासाठी आंघोळ करतायत, घरातल्या मांजराला बाजूला बांधतायत आणि पूजा करतायत. बाळ हळूहळू मोठं होत गेलं. वडिलांचं वय झाल्यानं ते वाढले आणि त्यानंतर सर्व जबाबदारी त्या मुलावर आली. मुलाला आता घरातली देवपूजा करायची होती. मुलगा काय करणार, उठणार, आंघोळ करणार. घरामध्ये मांजर नव्हतं, तेही मेलं होतं. हा शेजारच्या घरातलं जाऊन मांजर पकडून आणणार, ते मांजर घरामध्ये बांधणार आणि मग देवपूजा करणार. खऱ्या अर्थानं आज समाजामध्ये असणाऱ्या परंपरामध्ये चालत असणारी मनुष्यजात, याच्यामध्ये असणाऱ्या अनेक संकल्पना आणि या संकल्पना जेव्हा मनात यायला लागतात तेव्हा त्या संकल्पनांचा वेगळा लावणारा आपल्याकडून झालेला अर्थ, याच्याविषयी मी बोलते. नमस्कार. प्रत्येकाचं वेगवेगळं दैवत असतं. नेमकं माझं दैवत काय हाच विषय मांडते. नमस्कार, मी विषय मांडते माझं दैवत. खऱ्या अर्थानं सर सांगायचं झालं तर आज गल्लीतल्या पोरांच्या गल्लीमध्ये असणारे मित्र देखील दैवत व्हायला लागलेत. कुठला तरी हिरोईन कुठेतरी आपल्यासमोर काहीतरी स्टंटबाजी करते म्हणून तेही आमचं दैवत व्हायला लागलंय. म्हणजे दैवत फक्त देवापुरतं राहिलं नाहीये, तर दैवत आपण समाजामधल्या अनेक लोकांना देखील बनवतोय असं म्हणायला हरकत नाही. समाजामध्ये असणाऱ्या अनेक क्षेत्र, त्या क्षेत्रामध्ये असणाऱ्या अनेक व्यक्ती आणि त्या क्षेत्रामध्ये असणाऱ्या त्या व्यक्तींची निपुणता पाहून देखील आपण ठरवतो की ती व्यक्ती आपलं दैवत असू शकते. खऱ्या अर्थ अनेक गोष्टी करत असताना जेव्हा आपण एखादी गोष्ट शिकत असतो, ती गोष्ट शिकत असताना त्याचं मार्गदर्शन करणारा व्यक्ती आपल्यासाठी गुरु असतो आणि तो गुरु देखील दैवत असतो. खऱ्या अर्थानं दैवत असणं हे समाजामध्ये एक वेगळी ओळख निर्माण करत असताना मला वाटतं मी मूर्तीपूजेमध्ये जास्त विश्वास ठेवत नाही. मानवनिर्मित मानव आणि त्या मानवामध्ये असणारा देव आणि त्याच्यामध्ये असणारी दैविक भावना हे माझ्यासाठी जास्त महत्त्वाची मला वाटायला लागते.
माणसाच्या आयुष्यामध्ये असणाऱ्या अनेक प्रसंगांना जेव्हा तो सामोरे जात असतो, त्या सामोरे जाणाऱ्या प्रसंगांना जेव्हा तो पाहत असतो, तेव्हा त्या प्रत्येक पावलावर त्याला असं वाटतं की मी देवाला एखादी गोष्ट मागावी आणि देवानी मला ती द्यावी. खऱ्या अर्थानं परीक्षा आल्या की आमचं मन देवाला कधी मानत नसतं, पण माझं दैवत करत मी देवाची पूजा अर्चना करायला सुरुवात करते, कारण की मला परीक्षेमध्ये चांगले गुणांकन हवे असतात. म्हणजे माझं दैवत मला तेव्हाच आठवतं जेव्हा मी संकटामध्ये असते, माझं दैवत मला तेव्हाच आठवतं जेव्हा मला काहीतरी वाईट घटनेला सामोरे जायचं असतं, आणि माझं दैवत मला तेव्हाच आठवतं जेव्हा काहीतरी वाईट होणार असतं. खऱ्या अर्थानं माझं दैवत मला वाटतं माझे आईवडीलच आहेत, कारण की समाजामध्ये आपण वावरतो, समाजामध्ये आपली एक भूमिका निर्माण करतो. मला वाटतं लहानपणीपासून ज्यांनी आपल्याला इतकं कष्ट घेऊन सांभाळलं, ज्यांनी आपल्याला मोठं केलं. मी सुरुवातीलाच म्हणाले की माझा मूर्तीपूजेमध्ये इतका काही विश्वास नाही, पण माझा मानवांमध्ये फार विश्वास आहे, आणि मानवामध्ये असणाऱ्या संकल्पना किंवा मानवाचं मन हे देवासारखं नक्कीच असू शकतं असं पण म्हणायला काहीच हरकत नाही. म्हणून मी माझं दैवत माझ्या आईवडिलांना मानते. खऱ्या अर्थानं समाजामध्ये असणाऱ्या प्रत्येक गोष्टीला सामोरे जाण्याचं सामर्थ्य जो व्यक्ती देतो तो दैवत असतं असं मला वाटतं. समाजामध्ये एखादी गोष्ट चुकते बाबा, त्याच्यासाठी आपल्याला मार्गक्रमण करायचं आहे, त्याच्यासाठी मार्ग काढायचा आहे, तो मार्ग दाखवणारा व्यक्ती म्हणजे आपल्यासाठी दैवत असतो असं मला वाटायला लागतं. खऱ्या अर्थानं अनेक गोष्टी आपण शिकत असतो, अनेक गोष्टी आपण करत असताना त्याच्यामध्ये आपल्याला अनेक अडचणी येतात, आणि त्या अडचणींना सामोरे जाण्याचं सामर्थ्य जो कोणी देतो तो असतो आपल्यासाठी दैवत. मग खऱ्या अर्थानं माणसानं आज मूर्तीपूजा करावी का, मूर्तीपूजा फक्त आपल्याला अडचण येते तेव्हा करावी का, या गोष्टींवर खऱ्या अर्थानं मी मार्गदर्शन करावं असं मला वाटत नाही. मुळात मी आत्ता म्हटल्याप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये असणारी अनेक अशी माणसं जी आपल्याला प्रत्येक वेळेस मार्गदर्शन करतात, जी व्यक्ती आपल्याला वाईट मार्गावर जाताना आपल्याला मागे घेते आणि तू वाईट करतेस असं सांगते, किंवा आपण समाजामध्ये वावरत असताना समाजामधले असे अनेक समाजवीर जे आपल्याला प्रत्येक वेळेस सांगत असतात की तू हे केलं पाहिजेस, हे आणखीन चांगलं असेल. खऱ्या अर्थानं त्या प्रत्येक व्यक्तीमध्ये आपल्याला दैवत पाहता आला पाहिजे, तेव्हा खऱ्या अर्थानं आपण समाजामध्ये पुढं जाऊ शकू असं मला कुठेतरी वाटायला लागतं. खऱ्या अर्थानं मूर्तीपूजा बाजूला ठेवून कुठेतरी मानवपूजा करायला शिका, आणि खऱ्या अर्थानं या समाजामध्ये वावरत असताना प्रत्येक व्यक्तीमधला एक सकारात्मक देव शोधण्याचा प्रयत्न करा. शेवटी विदा करंदीकरांच्या काही ओळी आठवतात की असे जगावे आव्हानाचे लावून अत्तर, नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, पाय असावे जमिनीवरती कवेतांबर घेताना, हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना, आणि हीच भूमिका शिकवणारे माझे दैवत माझे आईवडील इतकंच म्हणेन आणि वाणीला पूर्ण विराम देईन. मनपूर्वक धन्यवाद. पुढील स्पर्धक आहे यशराज होनमाने. नमस्कार, माझं नाव ऋग्वेद देशमुख आहे आणि माझा विषय आहे अविस्मरणीय सहल. तर एके दिवशी मी उठलो आणि सहज आपण मुंबईला निघालो. तर मुंबईला गेल्यावर विमानतळातून आम्ही न्यूयॉर्कची फ्लाईट पकडली. ठीक आहे, आणि मुंबईपासून न्यूयॉर्कला आम्ही पोहोचलो आणि एका हॉटेलमध्ये आम्ही थोड्या वेळासाठी विश्रांती घेतली. तेथून मला एक संधी मिळाली, ती होती युनायटेड नेशन्स जनरल असेंब्ली, अर्थात संयुक्त राष्ट्र महासभा. इथे मला जाण्याची एक संधी मिळाली. तिथे मी पोहोचलो आणि मी पाहतोय ते एक विशाल एक ऑडिटोरियम, जे सभागृह, तिथे अनेक देशांचे प्रतिनिधी बसलेले आहेत. सर्वजण एकदम चिंतित सिरियस मुखाने बसले आहेत आणि सर्व देशांचे प्रतिनिधी त्या UNGA म्हणजेच युनायटेड नेशन्सचे ते अधिकारी आपापल्या स्थानावर बसलेले आहेत. आणि ते पाहताना एक हृदयात वेगळीच धडधड होत होती, कारण मोठमोठे अधिकारी आपापल्या शुद्ध इंग्रजी भाषेमध्ये बोलत आहेत. काही अधिकारी ज्यांना इंग्रजी येत नाही ते, म्हणजे जर संयुक्त राष्ट्राचा विचार केला तर ते 6 भाषांना मान्यता दिले, ते आपापल्या भाषेत बोलत आहेत. आणि असा एक अविस्मरणीय अनुभव आणि एक अशी अविस्मरणीय सहल मला अनुभव करण्याचा एक चान्स मिळाला होता, एक संधी मिळाली. आणि मी एकदम कृतकृत्य झालो की भारतातून मी तिथे पोहोचलो आहे. मी तिथे बसलो. अनेक त्यातल्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपली भाषणं दिली आणि ते ऐकण्यात एक वेगळीच मौज होती. आणि त्यामध्ये मला आठवतं पाकिस्तानचे एक विदेश मंत्री होते, त्यांचं नाव मी घेत नाही, तर त्यांना भारताला कंडेम करण्याचं एक खाज म्हणू शकतो आपण, एक हौस होती त्यांना. तर ते फार असं विचित्र भाषणं देतात आपले, आणि काय तर म्हणे काश्मीर आमचं आहे.
म्हणलं ठीक आहे तुमचं आहे काश्मीर घ्या. तर ते काश्मीरवर मुद्दे चालू आहेत, भांडणं चालू आहेत. त्यामध्ये भारताचेही विदेश अधिकारी आपले भाषण देत आहेत आणि मी ते एकदम एन्जॉय करतो आहे. ठीक आहे. म्हणजे परत ते सत्र संपलं, मी परत हॉटेलवर गेलो. असंच 2-3 दिवस मी तिथं होतो. मुळात ही सहल म्हणजे का नाही की आजवर माझं जे एक स्वप्न राहिलं की UNGA म्हणजे संयुक्त राष्ट्र महासभेत जायचं आहे, ते स्वप्न एक पूर्तता होताना मला दिसत होती. त्या सहलीत एक वेगळा अनुभव मिळाला आणि अनेक वरिष्ठ लोकांची एक साथ तिथं म्हणजे त्यांच्यासोबत राहण्यास सहवास मला मिळाला. विविध देशांचे आपापले त्यांचे ज्यांना आपण ॲम्बॅसेडर म्हणतो म्हणजे जे कोणी त्यांचे राजदूत असतात, त्या राजदूतांसोबत मिळण्याचा एक चान्स मिळाला. आणि हे सर्व होत असताना मला अचानकच माझ्या अंगावर पाणी पडलेलं जाणवलं आणि आवाज आला की अरे मुडद्या उठ 10 वाजले आहेत. आणि एक स्वप्नातलीच काल्पनिक का होईना पण एक अविस्मरणीय सहल मला अनुभवायला मिळाली. आणि थँक्यू. म्हणजे त्यांच्यासाठी जगायचं. कारण ह्या जगामध्ये बघतो आपण की तरुण पिढी बऱ्याच क्षेत्रात भरकटत चाललेली आहे. गुन्हेगारी राजकारण. मी असं म्हणेल की आपल्या विद्यार्थी मित्रांनो फक्त आपल्या आईवडिलांसाठी आईवडिलांच्या स्वप्नासाठी जगा. तुम्ही आपलं स्वप्न सोडून अदर गोष्टीकडे जाऊ नका. कारण त्यांनी तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलेलं असतं आपल्याला. बापाच्या टाचावरच्या भेगा पडलेल्या कधी बघून म्हणजे जे मुलगा खरंच गरिबीतनं शिकलं ना तो आयुष्यात नक्की पुढे जातो आणि त्याला कुठल्या मोटिवेशनरची गरज नसते. का तर त्याचे आईवडील त्याचे गुरु असतात पहिले. आणि मी असं म्हणेल की माझे आईवडील माझे गुरु माझे आईवडीलच आहेत पहिले. आणि दुसरा गुरु म्हणजे माझे शिक्षक वगैरे. जगायचा कशासाठी? जगायचं असेल तर देशासाठी जागा, समाजासाठी जागा, म्हणजे सर्व समाजकार्यासाठी आपला हातभार लागला पाहिजे. कारण ज्यावेळेस आपण 12 तासाची रात्रीची सुखाची झोप घेतो त्यावेळेस आपला देशाचा सैनिक रात्री 12-12 तास भरपाट ड्युटी करत असतो. का त्यांच्यासाठी जागा. नेता ह्यांनी म्हटलेलं आहे जय जवान जय किसान. त्यांनी उगच नाही म्हटलं. कारण ह्या जगात शेतकरी जगला तर देश जगेल आणि सैनिक असेल तर आपण सुरक्षित राहू. कारण झोपण्याच्या पूर्वी सैनिकाचा आभार सैनिकाचा आभार मानायला आणि जेवणापूर्वी शेतकऱ्याचा आभार मानायला कधीच विसरू नका. मित्रांनो, इस दुनिया में ऐसा कोई भी मंजिल नहीं उसे जाने के लिए रास्ता नहीं. रास्ता भी है मगर ढूंढो तुम सिकंदर बन जाओगे. ह्या जगात असं कुठलंच नाही की तिथं जायला रस्ता नाही. मित्रांनो, आपल्या आईबापाचा घमंड हे त्यांनी कमवलेला पैसा सत्ता संपत्ती नसतो. तर त्यांचा घमंड ही त्यांची मुलं असतात. लाईफमध्ये असं काहीतरी करून दाखवा की आईबापाने म्हटलं पाहिजे की हा माझी मिळवलेली संपत्ती. कारण आता आपण बघतो, आता कॉलेजमध्ये येतो बरेच आता कॉलेज स्टुडंट आहे त्या ठिकाणी आपण कॉलेजला म्हणून येतो पण नेमकं करतो काय? खरंच शिक्षण घेतो का आपण कॉलेजसाठी? का तर या ठिकाणी आपण म्हणजे असं म्हणेल की आता आपण जीवन जगत असताना स्वतःसाठी पण कधीतरी जगलं पाहिजे. स्वतःसाठी पण वेळ दिला पाहिजे. का तर काम वगैरे आहेच, स्वतःला पण म्हणजे जीवनाचं थोडंसं महत्त्व दिलं पाहिजे. आपण स्वतःसाठी पण वेळ काढला पाहिजे. आणि जगात म्हणजे आपण प्रत्येक ह्याला करतो. एखादा ॲक्सिडेंट झाला तर तिथं आपण फोटो काढत बसतो, त्याला मदत करत नाही आणि त्याच्या लाईकसाठी आपण ही करतो. तर मी असं म्हणेल की आईबाप्पाच्या जीवावर त्याला किंवा तिला जगू नका. तर तुमचं अस्तित्व हे समुद्रासारखं तयार करा. नदी नाले स्वतः भेटले येतील. आईबापांच्या आपल्या स्वप्न पूर्ण करा. तुम्हाला कुठल्या ह्याची गरज पडणार नाही. आणि या ठिकाणी मला बोलताना असं सांगावं असं वाटतं की आजकाल तरुण पिढी प्रेमात भरकटत चाललेली आहे. तर प्रेम हे सर्वस्व नाही. प्रेमाच्या पलीकडे ही खूप सुंदर जग आहे. आणि या ठिकाणी सांगायला असं वाटतं की आपण कॉलेज स्टुडंट आहे. कॉलेजमध्ये तिची किंवा तिची भेट होती तर हे आपल्याला अंतर्मनात जाणीव असली पाहिजे की आपला बाप रोज दुसऱ्याच्या शेतात कामाला जातो, आपल्याला 2 रुपये पुरवतो आणि आपण निदान त्यांच्या कष्टासाठी तर शिकलं पाहिजे. आणि मला सांगा, आता आपण आई वडिलांना काय म्हणतो? छत म्हणतो, आपल्या घराचं छप्पर किंवा एक छत म्हणतो. तर जर छताच्याच भिंती कमकुवत राहिल्या, जर छताच्या भिंतीलाच तडे चालले
तर आपल्या छतातून पाणी येणारच आहे. तसं आपल्या आईबापाच्या डोळ्यातून आपण जर रॉंग वागायला लागलो, जर वाईट मार्गावर चाललो, गुन्हेगारी म्हणा, वाईट मार्गावर चाललो, तर आपल्या आईबापाच्या डोळ्यातून पाणी येणारच आहे. म्हणून असं सांगेल की मी आपल्या आईबापाच्या डोळ्यातून पाणी येईल असं कधी वागू नका. आणि स्वतःसाठी जगताना दुसऱ्या समाजासाठी पण कधीतरी कार्य बघा. कधीतरी त्या शहीद झालेल्या जवानाच्या घरी जाऊन बघा तुम्ही त्यांची परिस्थिती काय असते. फक्त आपण 2 दिवस जातो, त्यांची सातवण करतो, नंतर कोणी येतं, कोणता मंत्री येत नाही, कोणता संत्री येत नाही. त्या असं जाऊन बघा. ज्यावेळेस पंढरपूरचे शहीद कुणाल गोसावी शहीद झाले होते, त्यांच्या वडिलांचं मला खूप छान वाक्य आठवतं. त्यांना पत्रकारांनी विचारलं होतं की का हो, मुलगा गेला, वाईट नाही वाटत? अरे वाईट वाटतं, पण अभिमान वाटतं की माझा पोरगा देशासाठी गेला, तुमच्यासारखं गुटखा मावा खाऊन मेलं नाही. असं त्या शहीद कुणाल गोसावींच्या वडिलांचे शब्द होतं. ते शब्द एवढं भारी वाटलं ना मनाला की बस म्हणलं ह्याच्या इतके मोटिवेशनल स्पीकरच कुठं नाही. आणि एवढं बोलून ह्या ठिकाणी मला बोलायचं संधी दिली याबद्दल धन्यवाद. आदरणीय व्यासपीठ, आदरणीय गुरुजन वर्ग, शिक्षक वृंद आणि येथे जमलेल्या माझ्या संख्येने कमी पण विद्वत्तेने असंख्य असणाऱ्या माझ्या सर्व मित्रमैत्रिणी, माझे नाव शुभम श्रीकांत जाधव. मी तुमच्यासमोर विषय मांडतो, अंधश्रद्धेची विविध रूपं. आपल्याला आजकाल अनेक अंधश्रद्धा पाहायला मिळतात, जसे करून देवाला बकरं कापणे. मी नवस केला होता असे म्हणतात लोक, नवस केला होता आणि म्हणून बकरं कापतात. असे का बरं? कारण आपल्याला जर आपल्या मनामध्ये जर एक इच्छा असते, ती पूर्ण होण्यासाठी देवाला नवस केले जातात, साकडे घातले जातात आणि त्यासाठी मुक्या प्राण्यांचा बळी दिला जातो. असे न करता आपल्याला आपल्या मनामध्ये विश्वास ठेवला पाहिजे. अंधश्रद्धा म्हणजे असे काहीही नसते. फक्त आपल्या मनामध्ये एक विश्वास, एक जनजागृती करण्यासाठी लोक अंधश्रद्धेचा वापर करतात. आज आपल्याला भोंदू बाबा असे अनेक लोक आपल्याला दिसतात, जेणेकरून ते म्हणतात तुमच्यामध्ये असं असतं, असा पितृदोष मातृदोष असे असतात, ज्यामध्ये पंचांग दाखवले जातं आणि त्यामध्ये पितृदोष, मातृदोष, मृत्यूयोग असे अनेक असे पितृदोष वगैरे काढले जातात आणि त्यासाठी 20,000 15,000 असे अनेक पैसे उकळले जातात. मित्रांनो, तुम्हाला मी याविषयी एक गोष्ट सांगू इच्छितो, ते आहे आपल्या शिवबांची. 19 फेब्रुवारी 1630 19 फेब्रुवारी 1630 मध्ये आपल्या शिवबांचा शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला. त्यावेळी शिवबा 5 वर्षाचे असताना मराठवाड्यामध्ये माँसाहेब जिजाऊ यांनी असेच महाराष्ट्र फिरण्यासाठी निघाल्या होत्या. त्यावेळेस एका शेतामध्ये असा एक बोर्ड लावला होता, इथे कोणी नांगर फिरविल तिथे हे शेत शापित आहे, त्यामुळे इथे कोणीही नांगर फिरवू नये. या अंधश्रद्धेवर छापा टाकण्यासाठी माँसाहेब जिजाऊंनी शिवबांना हाती घेतलं व तिथे सोन्याचा नांगर फिरवला आणि तो बोर्ड काढण्यात आला. अशा अनेक घटना आहेत ज्या अंधश्रद्धेचा पर्दाफाश करण्यासाठी आपण ऐकत आलो आहोत. आपण देखील अंधश्रद्धेवर विश्वास न ठेवता आपण अंधश्रद्धेचा धिक्कार केला पाहिजे आणि सर्व लोकांना सांगितले पाहिजे अंधश्रद्धा वगैरे असे काही नसते आणि आपण अंधश्रद्धेविषयी मनामध्ये कुठलीही जागा आपण ठेवली नाही पाहिजे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. आदरणीय व्यासपीठ आणि माझे वर्ग शिक्षक आणि बंधू भगिनींनो,
मी आज सौंदर्य या विषयावर बोलणार आहे. सौंदर्य म्हणजे मराठी भाषेतून बोललेले वाक्य आणि संत ज्ञानेश्वरांनी सांगितलेत की माझे बोलहू खरे कौतुक परी पैजा जिंके मराठी. तर याचा अर्थ असा होतो की माझी मराठी निव्वळ मराठी नाही तर ती अमृतालाही जिंकते. मराठी भाषेचे सौंदर्य म्हणजे काय तर आपण शब्द कसे वापरतो व आपली भावना इतरांना कसे कळतात व ते समजतात, त्यातून आपल्याला आपल्या भाषेचे सौंदर्य कळते व ते वाढवण्यासाठी आपण शब्द सुलेखन व शुद्धलेखन असे वक्तृत्व स्पर्धेत भाग घेत आपले विचार मांडावे. तसेच आपले भाषेचे सौंदर्य अजून टिकवावे आणि इतर पिढीसाठी चांगले सुलेखन असे वाक्य मांडावे. संत ज्ञानेश्वरांनी सांगितले की आपली मराठी भाषा ही अमृतालाही मागे टाकते, अशी ही आपली मराठी भाषा आहे. तर त्यांचे हे विचार आपण जब तक सूरज चांद रहेगा, जब तक सूरज चांद रहेगा, मेरा प्यार जिंदा रहेगा, मेरा प्यार जिंदा रहेगा. काही काळजी करू नका, प्रेम वगैरेवर आधारित माझा विषय नाही आहे. माझे नाव संध्या सिद्धाराम निंबाळ. माझा विषय आहे चंद्रयान मोहीम. त्यामुळे सूर्य चंद्र मेन्शन करायचं गरज होतं. तर आपल्याला सर्वांना माहिती आहे ऑगस्ट 20 ते 24 दरम्यान चंद्रयान 3 जे की पूर्णपणे आत्मनिर्भर भारत अंतर्गत स्वदेशी रॉकेट होता, त्याने यशस्वी लँडिंग केली. परंतु 2019मध्ये चंद्रयान 2 लॉन्च केलं गेलं होतं, परंतु दुर्दैवाने तो थोड्या कालांतराने अयशस्वी ठरला. त्याचप्रमाणे एक फोटो जो व्हायरल झाला होता 2019मधला की नरेंद्र मोदींनी जे इस्रोचे डायरेक्टर आहेत त्यांना मिठीत घेतलं होतं आणि जे नंतरचं म्हणजे रिसेंटली जे झालं यशस्वीनंतर तो फोटो खूप व्हायरल झाला होता. आणि रक्षाबंधन होतं त्यावेळेस, तर एक जो मीम होता दैनिक भास्कर व्यंगचित्रकारांनी काढलेला की धरती माता चंद्राला राखी बांधत आहे, तर खऱ्या अर्थाने तो मेन्शन करण्यासारखा होता. पण इथे विषय येतो की गरज का पडली आपल्यांना चंद्रयान मोहीम करण्याची किंवा जे मंगलयान लॉन्च केलं गेलं 2014मध्ये. तर एक रिझन मला असं वाटतं की माणसांचा हव्यास जो आता वाढत आहे. चंद्रयान मोहीम किंवा जे परग्रहावर हवा आहे, पाणी आहे हे शोधायचं गरज का भासलं तर माणसांचा वाढता हव्यास की आपल्याला जास्तीचा हवा आहे, जास्तीची जागा, जास्तीचे पैसे. महात्मा गांधींनी एक खूप छान वाक्य म्हटलं आहे की अर्थ इज सफिशियंट फॉर आवर नीड्स नॉट फॉर आवर ग्रीड्स. म्हणजे धरती ही आपल्या गरजांसाठी आहे, हव्यासासाठी नाही. भारताने चंद्रयान 3 जे मोहीम राबवलं त्याचं बजेट हॉलिवूडच्या एका चित्रपटाला जितकं बजेट असतं तितकं होतं. इथे एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जे देशी जुगाड म्हणतो, भारताने जगाला एक माइलस्टोन दिला की आपण कमी खर्चात पण जास्त बनवू शकतो. मला इतकंच सुचतं. थँक्यू. नमस्कार, मी कुमारी पर्जन्या अंजुटगी, द भैफ दयानंद कला व शास्त्र महाविद्यालय. तर आज तुमच्यासमोर अगदी सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय मांडते आहे. विषयाचं नाव आहे प्रेम. प्रेम म्हणलं की सगळ्यांनाच एका कवितेच्या ओळी आठवतात. प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं सेम असतं.
पण मला तरी वाटतं असं सेम नसतं बरं का. कारण सध्या आजची युवा पिढी अनेक बातम्यांमधून आपल्याला जाणवत आहे की आजची युवा पिढी जी आहे प्रेमाचा खूप संकुचितरित्या अर्थ काढतीये. श्रद्धा वालकर प्रकरण, जे रिलेशनशिपमध्ये राहतात तर का प्रेम असतं म्हणूनच रिलेशनशिपमध्ये राहतात आणि परत तिचेच तुकडे करून फेकून देतात. ह्याला काय अर्थ आहे? प्रेम म्हणजे फक्त तू आणि मी एवढंच नाही आहे. ही जर मला मिळाली नाही तर कुणालाच मिळायला नाही पाहिजे. हिचं आयुष्यच उद्ध्वस्त करून टाकायला पाहिजे. म्हणून मुलींवर ॲसिड फेकले जातात, अनेक हल्ले होतात, एक्सेट्रा. आणि अगदी आपल्या जवळ पुण्यातली देखील घटना आहे की एक मुलगा तिच्या मागे चाकू घेऊन धावतोय. मग हे असतं का प्रेम? प्रेम म्हणलं तर माझ्या डोळ्यासमोर पहिलं उदाहरण येतं ते म्हणजे आपल्या हिरकणी माईचं, जिचं तानबाळ उपाशी असेल म्हणून ती रायगडाचा कडा चढून जाते, जे तिथल्या मावळ्यांनाही अशक्य आहे. हे आहे एका ममतेच्या पोटी. प्रेम हे मातृत्व आहे, प्रेम हे पितृत्व आहे. त्याचप्रमाणे माता आणि माती, माता आणि माती फरक आहे तो फक्त एका वेलांटीचा. आणि ह्या दोन गोष्टींवर जो जीवापाड प्रेम करतो तो म्हणजे आपला सैनिक. एका शहीदाच्या आईचं वाक्य, बेटा एक तो गद्दार के छाती में अपना तिरंगा घुसेड़ के आजा, नहीं तो तिरंगे में लपेट के आजा, मेरा प्यार तो तेरे लिए तब भी होगा. हे आहे खरं प्रेम, जे मुलगा जिवंत असो किंवा मेलेला असो त्याच्या प्रति प्रेम हे कायम आहे. त्याचप्रमाणे जेव्हा एखादा मुलगा आईसाठी तळमळत असतो, तो अनाथ असेल पण त्याला जर एखाद्या अनोळख्या एका स्त्रीने एक मायेचा स्पर्श केला तरी पण त्याच्या मनात एक प्रेमाची भावना येऊन जाते. तो त्या स्त्रीकडे आईच्या दृष्टीने बघत असतो पण समाजाला वाटतं तो काहीतरी वेगळ्याच दृष्टीने बघतोय. म्हणूनच प्रेमाची जी व्याख्या आहे ती कुणालाही कधीच करणं शक्य नाही आहे. कारण प्रेम हे अथांग आहे, आसमानासारखं, समुद्रासारखं, जे आपण कधीही मोजू शकत नाही किंवा एखाद्या कुठल्या घटकामध्ये मापू शकत नाही. म्हणून मी देखील प्रेमाची व्याख्या करायला इथे उभारली नाही आहे. फक्त मला हे सांगायचं आहे की मित्रांनो, प्रेम हे फक्त यू अँड मी नाही आहे. प्रेम हे आईवडिलांमधलं असू शकतं, आईवडिलांवरचं असू शकतं, भावा बहिणींमधलं प्रेम असू शकतं. रक्षाबंधन आपण सर्वांनी परवाच साजरं केलं, पण किती मुलींना असं वाटत होतं की आपला भाऊ सीमेवर नसावा, आपल्या घरात सोबत असावा. तरी देखील त्या बहिणीने वाईट न वाटून घेता त्याला राखी पाठवली आणि तसं रक्षाबंधन साजरं केलं. पण प्रेम 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 म्हणत असताना अनेक त्याच्या निगेटिव्ह गोष्टी आहेत, पॉझिटिव्ह गोष्टी आहेत. आपण कधी कधी आपल्या शिक्षकांवर प्रेम करतो. शिक्षक दिनाला गुरुजनांना शुभेच्छा देतो, त्यांचे आशीर्वाद घेतो. मग हे जे गुरु शिष्यातलं प्रेम आहे तेच अर्जुन आणि द्रोणाचार्यात देखील होतं आणि तेच एकलव्याचंही द्रोणाचार्यांवरचं होतं. मग तसा भेदभाव तिथे झाला का? प्रेम तर दोन्हीकडनं सारखंच होतं, पण भेदभाव तर झाला. तरी देखील तो भेदभाव, ती विषमता दूर सारून जे आपलं लक्ष्य आहे ते आपण साधलं पाहिजे. संस्कृत भाषेत एक सुभाषित आहे, अल्पानामपि वस्तूनां संहती कार्यसाधिका. अल्पानामपि वस्तूनां संहती कार्यसाधिका तृणैगुणत्वं मापन्नै बध्यन्ते मत्तदंतिनः. म्हणजेच एक माजलेला हत्ती जो आहे तो कशानेही बांधला जात नाही. गवताच्या एका काडीने आपण त्याला बांधू शकत नाही, पण त्याच गवतांची मिळून जर आपण एक साखळी केली तर नक्कीच तो माजलेला हत्ती आपण बांधू शकतो. म्हणजेच संहती कार्यसाधिका. छोट्या छोट्या गोष्टींची जेव्हा आपण एकत्रित करतो त्याच्याने आपलं कार्य साध्य करू शकतो. म्हणूनच जाता जाता मला एक विषय फक्त तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे की प्रेमाचा जो विपरीत अर्थ सध्या काढला जात आहे तर त्या प्रेमाची निरागसता, त्याचे सुंदरता आपण जपूया. आणि ह्यासाठी आजच्या युवा पिढीला मला सांगायचं आहे की आपली संहती म्हणजेच आपली एकत्र येणं खूप गरजेचं आहे. म्हणूनच जर प्रेमाची व्याख्या आपल्याला पुढे आपल्या भविष्यात येणाऱ्या पिढीसाठी सुंदर बनवायची असेल तर मित्रांनो, संहती कार्यसाधिका एवढं लक्षात ठेवा. धन्यवाद. नमस्कार, मी शीता बोराडे. संगमेश्वर प्रशालेमध्ये मी शिकत आहे सध्या आणि माझा आजचा विषय आहे राष्ट्रीय एकात्मता. एकात्मता म्हणजे काय हो?
हा विचार करताच माझ्या मनात एकच वाक्य सुरुवातीला आलं, ते म्हणजे भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. याचा अर्थ भारतातला प्रत्येक बांधव माझा भाऊ, बहीण, मित्र, मैत्रीण सगळं आहे. त्यामध्ये आणि माझ्यामध्ये एक एकोप्याचं एक नातं आहे, ज्यामुळे त्याच्या गरजेला मी नेहमी जाईल आणि तो माझ्या गरजेला नेहमी येईल, याचा विश्वास सगळ्यांना असतो. तर राष्ट्रीय एकोपा याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे जसं आत्ताच सांगितलं, चंद्रयान-3. चंद्रयान-3मध्ये काय झालं तर देशातल्या सगळ्या ठिकाणहून एक रॉकेट सायंटिस्ट सगळे एकत्र आले आणि चंद्रयान-3ला पूर्ण अर्थ भेटला. चंद्रयानसाठी रॉकेट तयार करणारे वेगळे होते, त्याला लॉन्च करण्यासाठी सिस्टीमची वेगळी होती, त्याच्या पूर्ण आखणी करणारे वेगळे होते, ते शेवटपर्यंत कसं पोहोचेल, त्यातला फ्यूल किती लागेल, त्याला किती पद्धतीने आपल्याला हँडल करावं लागेल, हे सगळं त्या वेगळ्या वेगळ्या लोकांनी एकत्र येऊन एकोप्याने तयार केलं. त्यामुळे चंद्रयान आपलं यशस्वीपणे पूर्ण झालं. याचाच अर्थ एकोपा जपणं खूप गरजेचं आहे, कारण एक ही साथ बढाना हाथों में हात डालना असं म्हणतात. जर एकाला एक जर भेटला, आपल्याला कमी असलेलं ज्ञान दुसऱ्यामुळे भेटून आपण खूप मोठी प्रगती करू शकतो. ज्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याकडे खूप उदाहरणं आहेत की माझ्याकडे आता आपण एक बिझनेस, एक साधं स्किल घेऊयात, ज्यामध्ये काही लोकांना अकाउंटिंग, मॅनेजमेंट काय असतं कळत नसतं, पण एक इच्छा असते की मला हे करून दाखवायचं आहे, मला याच्याबद्दल काहीतरी माहिती आहे, मला हे करायचंच आहे. तर तो माणूस त्याच्यासोबत आणखी लोकांना घेतो आणि तो त्याच्यासोबत एक चांगला, उत्तुंग आणि यशस्वी असा बिझनेस तयार करतो. तो कशाचाही असे नका, पण तो सक्सेसफुली तो पूर्ण करतो. याचा अर्थ एकोपा. आणि आजचा विषय आहे राष्ट्रीय एकोपा. आपण कुठेही राहत असो, मग ते कन्याकुमारी असो नाही तर काश्मीर, पण आपण सगळ्यांना आपले देशबांधव समजतो, सगळ्यांना एकजुटीचे वागणूक देतो. आणि त्याहूनही महत्त्वाची म्हणजे वन नेशन, त्यानुसार आपण अख्ख्या राष्ट्रामध्ये एकनुसार नियम पाळतो, एक संविधानाने चालत असतो. सगळीकडे न्यायदेवता एकसारखी न्याय करत असते. मला वाटतं हाच आहे आपला राष्ट्रीय एकोपा. आपण त्याला जपलं पाहिजे. जसं की आपल्याकडे निर्भया वगैरे हत्या झाली, त्याच्यामध्ये आपल्याला दिसून आलं हे सगळ्या गोष्टी की एका मुलीवर अन्याय झाला तर त्याच्यासाठी अख्खा देश उठून उभा राहिला. का तर राष्ट्रीय एकोपा. त्यांना सगळ्यांना असं वाटलं की ही आपली बहीण होती, असं आपल्या अजून लेकींसोबत व्हायला नको. त्यासाठी इथे राष्ट्रीय एकोपा आपल्याला दिसून आला. तर मला असं वाटतं की आपण आपला एकोपा जपला पाहिजे. एखाद्या माणसाला जर त्याच्या गरज असेल तर आपलं तिथे फोटो काढत बसणं, सेल्फी घेत बसणं किंवा त्याच्यावरती पोस्ट कमेंट्स करण्यापेक्षा त्याची मदत आपण कशी करू, त्याचं ते दुःख आपण कसं वाटून घेऊ शकतो किंवा ते कसं कमी होऊ शकतं याच्यावर आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि एकोपा याचा अर्थ फक्त एकोपा एकसारखं असणं, त्याचं मला माहिती आहे, माझं त्याला माहिती आहे वगैरे करणं काही अर्थ नाही आहे. त्याच्यावर गॉसिप करणं किंवा त्याने ते केलं नसायला पाहिजे होतं बरं का, मला ते नाही आवडलं, इट्स नॉट फाईन असं नसलं पाहिजे. तर त्यांनी का चुकीचं केलं आहे ते, त्याच्या मागे काय रिझन आहे, हे सगळं आपल्याला जाणून घेतलं पाहिजे असं मला वाटतं. आणि एकंदरीत जसं की आता मी बोलते आणि आपण सगळेजण बसलाय, याच्या मागे पण एक एकोपा म्हणू शकतो आपण, कारण तुम्ही सगळेजण मला सपोर्ट करताय की यार तू बोल, यू कॅन डू इट वगैरे. तर थँक्यू सो मच. मी माझं भाषण थांबवते. सर्वप्रथम माझं नाव सांगतो, संकेत कृष्णात पाटील, शिवराज महाविद्यालय गडिंग्लज, जिल्हा कोल्हापूर. सकाळपासून पाहतोय ह्या सोनेरी टोपलीमधून अनेक विषयांच्या चिठ्ठ्या बाहेर जात आहेत. कदाचित त्या सोनेरी चिठ्ठ्यांमध्ये सोनेरी विषय आहेत म्हणून कदाचित त्याचा सोन्याचा रंग जास्त मोहक वाटतोय. आणि ज्यावेळी माझ्या हातामध्ये चिठ्ठी आली त्यावेळी त्या चिठ्ठीमध्ये असणारा विषयसुद्धा आजच्या घडीला सोन्याहून जास्त पिवळा आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. चिठ्ठीमध्ये विषय आलेला आहे मानवता, पर्यायी चिन्ह माणुसकी. आजच्या घडीला जगामध्ये जेव्हा संपूर्ण जग पैशाच्या मागे धावत आहे,
किंबहुना कुणाची संपत्ती किती टक्क्यांनी वाढत आहे याविषयीचे विविध अहवाल जगाच्या कानाकोपऱ्यांमध्ये प्रसिद्ध होत आहेत, त्यावेळी आपली मूळ संपत्ती नेमकी काय असली पाहिजे, मनाचं समाधान कशात शोधलं गेलं पाहिजे, तर त्यासाठी माणुसकीशिवाय पर्यायी शब्द अस्तित्वातच नाही असं मत या ठिकाणी सुरुवातीला व्यक्त करेन आणि त्यानंतर माझ्या विषयाकडे वळण्याचा प्रयत्न करेन. पु ल देशपांडे एकदा एका सभागृहाला संबोधित करत असताना त्यांनी सुरुवात केली की सभागृहातील सज्जन हो नमस्कार. त्यावेळी कोपऱ्यातून कुठून जर आवाज आला ओ म्हणून मोठ्याने, त्यावेळी पु ल देशपांडेंनी हजरजबाबीपणे उत्तर दिलं होतं की जे कोणी या ठिकाणी सज्जन आहेत त्यांनी फक्त हे मनावरती घ्यावं, बाकीचे नसतील त्यांनी आपलं काम तसंच चालू ठेवावं. आजच्या घडीला जेव्हा माझ्या विषयाची मी सुरुवात करण्याचा प्रयत्न करणार आहे, ज्यावेळी कदाचित पैशाच्या मध्यभागी किंवा केंद्रभागी विचार करणाऱ्या माणसांच्या मताविषयी माझं दुमत नाही आहे, परंतु ज्यांना कुणाला माणुसकी महत्त्वाची वाटते त्यांनी पुलंच्याच त्या शब्दाप्रमाणे सज्जन पद आपल्या मनावरती घेतलं तरी हरकत नाही. अरुण शेवते यांचं एक पुस्तक आहे नापास झालेल्या मुलांची गोष्ट नावाचं. या पुस्तकामध्ये फार वेगवेगळ्या लोकांची ज्यांनी आयुष्यामध्ये काही वेळा नापास होऊन देखील आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरती अशी काही कामं केलेली आहेत ज्या कामांच्या माध्यमातून त्याने आपलं आयुष्य बदलून टाकलेलं आहे. यातली महत्त्वाचं एक नाव आहे अल्बर्ट आइन्स्टाईन नावाचं. ह्या अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी ज्यावेळी जर्मनी बॉम्ब तयार करणारा हे त्यांच्या कानावरती आलं त्यावेळी त्यांनी अमेरिकेला एक पत्र लिहिलं आणि पत्रामध्ये त्यांनी गोष्ट नमूद केली की जर्मनीने अणुबॉम्ब तयार करण्याअगोदर आपण अणुबॉम्ब तयार केला पाहिजे. परंतु महत्त्वाची गोष्ट अशी झाली की हिरोशिमा आणि नागासाकीवरती ज्यावेळी पहिल्यांदा अणुबॉम्ब टाकण्यात आला आणि त्यातून जो प्रचंड संहारकता निर्माण झाली, त्या संहारकतेचा प्रतीक म्हणून ते गोष्ट अल्बर्ट आइन्स्टाईन यांना समजली आणि अल्बर्ट आइन्स्टाईन हतबुद्ध झाले. त्यांनी एक गोष्ट सांगितली होती की तुम्ही अणुबॉम्ब तयार करा, परंतु तुम्ही अणुबॉम्बचा वापर करा, ही गोष्ट त्यांनी अजिबात सांगितलेली नव्हती. आणि यानंतर अल्बर्ट आइन्स्टाईन यांना महात्मा गांधी हे नाव सर्वात जास्त महत्त्वाचं वाटायला लागलं आणि येणाऱ्या पिढीला कदाचित महात्मा गांधी हा माणूस होता हे देखील पटणार नाही असं वाक्य अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी निर्माण केलं होतं. त्यावेळी त्यांच्या भावनेच्या प्रती ती माणुसकी आणि मानवता महत्त्वाची होती, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. याच नागासाकी शहरावरती ज्यावेळी अणुबॉम्ब टाकण्यात आला त्यावेळी एक मुलगा स्वतःच्या भावाचं प्रेत घेऊन तिथे अंत्यसंस्कार करण्यासाठी आला होता. जो डोनेल नावाच्या एका शास्त्रज्ञाने त्याचा फोटो टिपला आणि त्यांना एका मुलाखती दरम्यान जेव्हा विचारण्यात आलं की या फोटोचं नेमकं रहस्य काय आहे, त्या मुलाची नेमकी स्थिती काय होती, त्यावेळी त्यांनी सांगितलं की या मुलाला जेव्हा तेथील सैनिकांनी सांगितलं की तुझ्या पाठीवरती जे ओझं आहे ते ओझं आम्हाला दे, थोडंसं कमी कर, त्यावेळी तो मुलगा त्वेषाने म्हणाला माझ्या पाठीवरती जे आहे ना तो माझा भाऊ आहे, ते माझं ओझं नाही. आणि याच चित्राला जपानमध्ये आजही सामर्थ्याचं प्रतीक मानलं जातं. मानवता केंद्रीय राजकारणाची जपानमधली सुरुवात या संपूर्ण प्रसंगामधून सुरू झालेली आहे, ही बाब सुद्धा आपण लक्षात घेतली पाहिजे. भादखेर यांचं हसरे दुःख नावाचं चार्ली चॅप्लिन यांचं एक पुस्तक आहे, वाचायला मिळालं तर नक्की वाचा. या पुस्तकामध्ये चार्ली चॅप्लिन सांगायला लागतात की आयुष्याच्या एका विशिष्ट टप्प्यामध्ये बालपणीच्या अवस्थेमध्ये आयुष्यामध्ये इतके दुःख आणि संकट झेललेले आहेत की आज मला पाऊस आवडायला लागतो, कारण पावसामध्ये ज्यावेळी मी रडत असतो त्यावेळी माझे अश्रू संपूर्ण जगाला दिसत नाहीत. म्हणून मानवता केंद्रीय राजकारणाची किंवा मानवता केंद्रीय समाजाची निर्मिती करणं आणि त्यासाठी हसवणं हे मला जास्त महत्त्वाचं वाटतं. अरे माणसा कधी होशील माणूस म्हणणारी बहिणाबाई अजूनही इथल्या समाजाला तितक्याच ताकदीनं समजलेली आहे की नाही मला नक्कीच माहीत नाही. राजकारणामध्ये माणुसकी हा प्रकार आता कुठपर्यंत शिल्लक राहिलेला आहे आणि त्यासाठी बाबासाहेबांनी ट्रेनिंग स्कूल फॉर पॉलिटिक्स यासारखी संकल्पना आजच्या समाजाला कितपर्यंत माहिती आहे मला देखील माहीत नाही. द्रव्याच्या मागे धावणारी आमची मानसिक स्थिती जोपर्यंत समाधानाच्या वेगवेगळ्या व्याख्या शोधून पाहू शकत नाही तोपर्यंत माणूस म्हणून मी परिपूर्ण झालेलो आहे का याची देखील व्याख्या आता मला नवीन गोष्टींनी तपासून घ्यावी लागेल. आणि ज्यावेळी माझी आजी मला सांगत होती की वेळ पाहून बोलत जा, माणसं पाहून तोलत जा, आणि ज्यावेळी तुला वेळ येईल त्यावेळी तू योग्य पद्धतीनं माणसं निवडशील. ती निवडणारी माणुसकी कदाचित आजच्या घडीला इथे जिवंत राहावी आणि येणाऱ्या कालखंडात त्याचं प्रतीक म्हणून आमच्यासारखी युवा पिढी कुठे ना कुठे पुढे यावी. म्हणून बाबा आमटेंच्या शब्दात फक्त इतकंच की कोंडलेल्या वादळांच्या या पहा अनिवार्य लाटा, माणसांसाठी उद्याच्या येथून निघतील वाटा, नांगरू स्वप्ने उद्याची गर्द ही फुलतील शेते, घाम गाळील ज्ञान येथे येथून उठतील नेते. कुष्ठरोग्यांसाठी बाबांनी जी माणुसकी पेरली होती ती पेरलेली माणुसकी या शब्दांमधून पुन्हा एकदा उद्विग्न व्हावी. इतकंच. धन्यवाद. BMIT कॉलेज. एका भाकरीची भूक असताना एक भाकरी खाणं याला प्रकृती म्हणतात. एका भाकरीची भूक असताना 2 भाकरी खाणं याला विकृती म्हणतात. पण एका भाकरीची भूक असताना अर्धी खाणं व अर्धी पुढारलेल्या गरजवंताला देणं याला आपल्या भारताची संस्कृती म्हणतात. आणि ही संस्कृती टिकवायची की प्राचीन भारताचा इतिहास सांगण्यासाठी वाजच्या घडीचा सगळ्यात ज्वलंत मुद्दा ज्याच्यावर बोलायला सुद्धा दादा पुढारी घाबरतात, मग आपण काय चीज आहे. आणि अशाच मुद्दा घेऊन आला आपल्यासोबत. विषय फार सुंदर भेटलाय, खरंच विषय इतका चंचल भेटलाय की कोणी बोलूही शकत नाही. आणि मनातलं आहे पण बोलायचं भरपूर आहे, पण कसं सांगावं कारण समाजामध्ये त्यासोबत अज्ञानता भरपूर आहे. म्हणून आपणासमोर विषय मांडतो आहे आताचा सगळ्यात ज्वलंत मुद्दा, आरक्षण. आरक्षण
आरक्षणाचा जन्म आमच्या भारतात फार प्राचीन संस्कृतीपूर्वी झाला आहे. 12व्या शतकामध्ये जगज्योती कायकवे कैलास हा मंत्र देणाऱ्या महात्मा बसवेश्वरांनी आपल्या सभामंडपामध्ये पहिल्यांदा महिलांसाठी 25% प्रतिनिधित्व दिलं आणि महिलांना सगळ्यांना सभामंडपामध्ये घेऊन तिथे पहिल्यांदा आरक्षणाचा जन्म झाला. पण आम्हाला आमच्या आरक्षणाची वास्तविकता अजून समजली नव्हती. आरक्षण म्हणजे काय हो, तर थोडक्यात प्रतिनिधित्व. आपल्या समाजाला वंचित घटकाला प्रवाहामध्ये आणायचं आहे, त्यांना जाणीव करून द्यायची की तुझ्यामधला तू आहे तू जागा करून द्यायचा आहे, याच्यासाठी आरक्षणाचा जन्म झाला. पण आताच्या सध्याला आरक्षण हा एक राजकारणाचा मुद्दा होऊन बसला आहे आणि त्याच्याभोवती कितीतरी जणांनी आपली घोंगडी धुतली. घोंगडं धुवून घेतलं, पण घोंगडं मात्र भिजत तसंच ठेवलं मित्रांनो. म्हणून म्हणतो आपल्याला आता ती सुधारायची गरज आहे. नंतर आरक्षणाची वास्तविकता जसं जसं समाज बदलत गेला, आमची भारतीय संस्कृती 4 वर्णामध्ये विभागली आहे. ही 4 वर्ण सांगताना प्रत्येक जाती धर्मामध्ये भारत देश हा विभागला होता. कोणी या जातीचा, कोणी त्या जातीचा, 17 पगड जातीमध्ये होता आणि या स्वराज्य सगळ्या जातींना एकत्र निर्माण करून माझ्या छत्रपतींनी स्वराज्य निर्माण केलं. दादा, माझ्या स्वराज्यामध्ये कधी कुणावर भेदभाव झाला नाही, सगळ्यांना सोबत घेऊन छत्रपतींनी स्वराज्य निर्माण केलं. त्यानंतर आपल्याला माहिती आहे ब्रिटिश आले, ब्रिटिशांनी डिवाइड अँड रूल ही पॉलिसी वापरली आणि त्यामुळे आपली जातीभेदा इतकी कडक झाली की आपण लांब लांब सरकत गेलो. मग त्यावेळी 1901 साली शाहू महाराजांनी पहिल्यांदा कोल्हापूर संस्थानामध्ये या जगातलं पहिलं आरक्षण आणलं. ते आरक्षण म्हणजे माझ्या स्वराज्यामध्ये आमच्या कोल्हापूर संस्थानीमध्ये दलितांसाठी 50% नोकरीमध्ये संधी देण्यात आली व त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी संधी देण्यात आली व त्यातून कित्येक दलितांची पोरं शिकली व त्यांना इंग्रजी भाषेत शिकायचं ज्ञानही मिळालं. मित्रांनो, हा बदल झाला आरक्षणामुळे. कुणी म्हणतं वाटवं झालं, कुणी म्हणतं चांगलं झालं. या विषयावर बनण्यापेक्षा आरक्षण हे खऱ्या अर्थाने प्रतिनिधित्व देतं, म्हणून ते खऱ्या अर्थाने चांगलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण मांडताना ज्यावेळी ब्रिटिशांमध्ये गोलमेज परिषदेमध्ये बाबासाहेब बोलत होते, त्यावेळी बाबासाहेब म्हणताना फार सुंदर म्हणाले की या देशामध्ये नाव्याचं पोरग आहे, या देशामध्ये 18 बोलतेबार जातीचं पोरग आहे, त्याला सुद्धा पंतप्रधान व्हायचं आहे. पण का होऊ शकत नाही पंतप्रधान? उत्तर ऐका, त्याला पंतप्रधान होण्यासाठी आता सध्याला जातीय गणित फार मोठं होतं व जातीय गणितात तो व्यक्ती बसतच नाही. मग करायचं काय? मग त्यांना राजकीय सत्तेचा लाभ कसा द्यायचा? मग हाच राजकीय सत्तेचा लाभ देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संकल्पना मांडली, ती म्हणजे आरक्षण आहे. याच आरक्षणामुळे या देशातील 108 जागा ह्या राखीव ठेवण्यात आल्या व राखीव ठेवण्यामुळे त्यांचं प्रतिनिधित्व मिळालं व त्याच प्रतिनिधित्वामुळे आज त्यांची कित्येक व्यक्ती जो समाज गावा पलीकडे राहत होता त्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते आरक्षणामुळे केलं. आरक्षणामुळे आज महिला, ज्या महिला पूर्वी चूल आणि मूल ह्या 2 गोष्टीच माहीत होत्या मित्रांनो, पण ती महिला गुंगी गुडिया देशाची पंतप्रधान झाली म्हणतात. आमच्या प्रतिभाताई पाटील देशाच्या राष्ट्रपती झाल्या. कशामुळे झाल्या हो? कारण महिलांना सबलीकरण केलं. तुम्ही व्हा पुढं, तुमच्यासाठी जागा रिझर्व आहे, तुम्ही फक्त पुढं या, तुमचं प्रतिनिधित्व करायचं आहे. ज्या बाईला पूर्वी चूल आणि मूल दुसरं काहीच माहीत नव्हते, ती बाई आज गावचे सरपंच होते, झेडपीचा अध्यक्ष होते, लाल दिवेच्या गाडीत हिंडते आणि त्यासोबत हे सगळं वास्तविकता आहे. ही आरक्षणामुळे वास्तविकता आहे. आज मुली शिकल्या जात नव्हत्या, मुलींना आता कुणी स्वतः शिकवलं जात नव्हतं, पण मुलींना शिक्षणाचा मुख्य प्रवाह जर कुणी आणला असेल तर त्या आरक्षणामुळे आहे. म्हणून आरक्षणामुळे सगळ्यात मोठं गोष्ट मिळाली ती म्हणजे प्रतिनिधित्व मिळालं आणि प्रतिनिधित्व तर नाही तर यासोबत राजकीय सत्तेचा लाभ घेण्यासाठी आरक्षण वास्तविकवादी आहे. मित्रांनो, मला आजच्या आरक्षणाबद्दल परिस्थिती सांगायचं झालं तर आरक्षण हे प्रत्येक गोष्टीला मिळालं पाहिजे. बाबासाहेबांनी संकल्पना मांडताना प्रत्येक गोष्टी संकल्पना मांडले. म्हणून आरक्षणाचा आपण कोणताही भाग भांडवल न करता जे आहे त्याचं सोनं केल्यासारखं म्हटल्याप्रमाणे आपण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक न करता आरक्षण हा इतका संवेदनशील मुद्दा आहे मित्रांनो. तुम्हाला भेटेल आरक्षण. बाबासाहेबांनी प्रत्येक गोष्टी तरतूद केली आहे, पण त्या ठिकाणी आपल्याला मागासले पण सिद्ध होणं गरजेचं आहे आणि त्यानुसार जर आपल्याला आरक्षण भेटतं म्हणून कधीही कुणावर अन्याय होणार नाही. ही गोष्ट वास्तविकता आहे मित्रांनो. आपलं प्रतिनिधित्व हे आपल्या शैक्षणिक, आर्थिक या गोष्टीवर सुद्धा देता येतं. म्हणून तर भारतीय संविधानामध्ये आरक्षण हे मूलभूत चौकटीमध्ये आहे. याचा सर्वोत्कृष्ट मुद्दा म्हणजे आपलं प्रतिनिधित्व आणि आपलं शैक्षणिक धोरण. म्हणून आरक्षणामुळे आज कित्येक गोष्टी चांगलं झाले मित्रांनो. प्रत्येक समाजाला त्या गोष्टीनुसार प्रतिनिधित्व देण्यात आलं आहे. म्हणून आपण आरक्षणाला राजकीय भांडवलीला बळी न पडता आपण आरक्षण हे खऱ्या अर्थाने संविधानाच्या मूलभूत चौकटीचं आहे. म्हणून आपण जर बघितलं तर खऱ्या अर्थाने आपला भारत महासत्ता होईल आणि महासत्ता होणं ह्यात वास्तविकता बदलणं सुद्धा गरजेचं आहे. एवढं बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. डॉक्टर राजेंद्र देसाई सर, उपप्राचार्य डॉक्टर सुहास पुजारी सर, त्याचबरोबर व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेले सर्व परीक्षक, प्राध्यापक बंधू भगिनी आणि स्पर्धक विद्यार्थी मित्रांनो, आजच्या कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात आपण आलेलो आहोत. सकाळी अत्यंत दिमागदार असा उद्घाटन सोहळा आपण अनुभवला. त्यानंतर आपल्या सगळ्यांची सादरीकरणं या ठिकाणी झाली आणि त्यानंतर ज्याची आपण अत्यंत उत्सुकतेनं वाट बघत आहोत त्या निकालाची वेळ आता येऊन ठेपलेली आहे.
तर तो निकाल या ठिकाणी आपल्या परीक्षकांच्या वतीनं जाहीर होईल. तर त्या अगोदर मी आजच्या या स्पर्धेचं परीक्षण करणारे जे आपले परीक्षक आहेत त्या परीक्षकांना मी विनंती करतो की त्यांनी या स्पर्धेच्या निमित्तानं त्यांना जे काही अनुभव आलेले आहेत ते आपले अनुभव या ठिकाणी आमच्यासमोर मांडावेत. तर मी सर्वप्रथम आमंत्रित करतो आदरणीय उपास्य मॅडम यांना. धन्यवाद सर. व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय प्राचार्य डॉक्टर राजेंद्र देसाई सर, मराठी विभागाचे प्रमुख आदरणीय डॉक्टर सुहास पुजारी सर, इतर सर्व आयोजक समितीचे सदस्य माननीय शिवराज पाटील सर, इतर परीक्षक आणि उपस्थित सर्व प्राध्यापक वर्ग आणि सहभागी सर्व स्पर्धक, सर्वांना नमस्कार. सर्वप्रथम आज कर्मयोगी आप्पासाहेब काडादी यांच्या जयंतीनिमित्तानं त्यांच्या कार्याला मी विनम्र अभिवादन करते आणि सर्वप्रथम आयोजकांचे आभार मानते. आभार दोन गोष्टीसाठी आहेत. एक पहिलं म्हणजे आज इतक्या छान अशा स्पर्धेचं परीक्षण आम्हाला करता आलं. अनेक गोष्टी नव्यानं पुन्हा अनुभवता आल्या. त्यामध्ये हा B1चा वर्ग जो आहे, इथं मराठी विभागात कार्यरत असताना अनेक कार्यक्रम उत्साहाने या वर्गामध्ये आम्ही आयोजित केले, सहभाग घेतला आणि आज पुन्हा त्या सगळ्या आठवणींना उजाळा मिळाला. ही संधी या कार्यक्रमाच्या निमित्तानं मिळाली, त्याबद्दल मनपूर्वक आभार. सर्व स्पर्धकांचं आज इथं मनोगत ऐकल्यानंतर जे केदार काळवणे सरांनी सकाळी सांगितलेलं आहे ते थोडंसं पुन्हा आठवा आणि त्याच्यावरती चिंतन करा आणि आपण आणखी आज कुठे कमी पडलो याचा विचार आपण सर्वांनी करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. सर्वप्रथम सर्व स्पर्धकांचं मनापासून अभिनंदन करते. फक्त पारितोषिक ज्यांचं मिळालं त्यांचं अभिनंदन मी केलेलं नाही आहे, सर्व स्पर्धकांचं अभिनंदन आहे. कारण आज या स्पर्धेच्या निमित्तानं काही विषय तुमच्या डोक्यात आले असतील, काही पुस्तकं तुम्ही चाळले असतील. आज इथं चिठ्ठी काढल्याबरोबर एका क्षणामध्ये काय काय बोलू याबद्दल याचा अनेक खोलवरती जाऊन तुम्ही विचार केला असेल. आणि उत्स्फूर्त ही जी वक्तृत्व स्पर्धा असते यामध्ये तुमची विचारधारा काय, तुमची विचारसरणी काय, तुमचं वाचन किती आहे, तुमचं निरीक्षण किती आहे, एका झटक्यात आपल्याला काय काय संदर्भ आठवतात, कुठल्या कुठल्या चारोळ्या आठवतात, कुठल्या आणखी काय काय गोष्टी याच्यात सांगाव्यात असं बरंच आपल्याला आठवत असतं. पण नेमकेपणानं ठराविक वेळेत त्याची मांडणी करणं, ती तुम्ही किती प्रभावीपणे करता, भाषाशैली तुम्ही कशी वापरता, तुमची बॉडी लँग्वेज काय आहे, ह्या सगळ्या गोष्टींचं निरीक्षण आम्ही केलेलं आहे आणि त्यानुसार आमच्या परीने आम्ही तिघांनीही आपला आजचा हा निकाल काढलेला आहे. म्हणून या निमित्ताने तुम्ही सर्व स्पर्धकांनी सहभाग घेतलात. एक लक्षात ठेवा, स्पर्धेत बक्षीस मिळणं, पारितोषिक मिळणं हे गौण आहे. आपण या निमित्तानं ॲप्रोच झालो, समोर आलो, व्यासपीठावरती बोलण्याची संधी मिळाली, या निमित्तानं विचार करता आला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतर स्पर्धकांची सुद्धा आपल्याला भाषणं ऐकता आली, त्यातनं पण आपल्याला खूप शिकता आलं. हे आज या दृष्टीनं फार महत्त्वाचं आहे. म्हणून सगळ्यांचं अभिनंदन करते. आयोजकांनी इतक्या चांगल्या रीतीनं ही स्पर्धा आयोजित केली त्याबद्दल त्यांचंही अभिनंदन करते आणि पुन्हा एकदा सर्व आयोजक समितीचं धन्यवाद मानते. धन्यवाद. यानंतर आपले दुसरे परीक्षक आदरणीय श्री फैयाज शेख सर. नमस्कार. युवा मित्रांनो आणि भावी वक्ते यांना माझ्यातर्फे सर्वप्रथम शुभेच्छा. मी देखील तुमच्यासारखा शाळेमध्ये असताना, कॉलेजमध्ये असताना व्यासपीठावर येऊन बोलायचं म्हणजे घाबरत होतो आणि मी आज देखील शाळेत म्हणतो, तुम्ही काय बोलता ह्याला महत्त्व नाही, तुम्ही येऊन इथं उभारता ह्याला खूप महत्त्व आहे. म्हणजे इथपर्यंत येणं हा जो प्रवास आहे हे शक्य नाही, इतरांना कधीच शक्य नाही. कारण की तिथनं उठून इथं यायचं आणि इथं काहीतरी बोलायचं, दोन शब्द असू द्या, आपण भाषणात म्हणतो मी माझे विचार 2 शब्दात व्यक्त करतो, हे 2 शब्द खूप अवघड आहेत आणि हे शब्द आज आपण आत्मसात केलेत. इथपर्यंत येऊन हे पहिलं पाऊल आहे आणि नक्कीच ज्या लोकांनी आज स्पर्धेत भाग घेतले ते त्यांच्या भविष्यामध्ये कुठलं तरी खूप मोठं काम करतील अशी मला आशा आहे. अशी स्पर्धा दरवर्षी इथं होती. संगमेश्वर कॉलेजमध्ये या अगोदर देखील मी स्पर्धेला एकदा येऊन गेलो परीक्षक म्हणून. आज दुसऱ्यांदा मला पुजारी सरांनी इथं संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो. व
इथं कॉलेजतर्फे दरवर्षी असं उल्लेखनीय कार्य होतं आहे. राज्य पातळीवर ही स्पर्धा होती, फक्त मुलं नाहीत. पण मला असं वाटलं की मी जोशी सरांना सांगितलं की सर स्पर्धा राज्य पातळीवर होणार असेल तर तुम्ही प्रसिद्धी करा, जाहिराती द्या, कॉलेजमध्ये तसं कल्पना द्या आणि जास्तीत जास्त मुलं स्पर्धेत येऊ द्या, म्हणजे स्पर्धा वाढेल. आपण आपल्यामध्ये भाग घेऊन बोललो, हे मैत्रीण आहे, मित्र आहेत, बाजूला आहेत, त्याच्याबद्दल आपण बोललो तर ही स्पर्धा होणार नाही. कारण की आपण इतरांबरोबर जेव्हा बोलताना भाग घेतो, स्पर्धा कोणाशी असते? आपल्याबरोबर आपण स्पर्धा करत नाही, इतरांबरोबर करतो. जे आपले अनोळखी आहेत किंवा शत्रू आहेत यांच्याबरोबर स्पर्धा होती. हे सगळे आपलेच आहेत आणि इथं स्पर्धा आपल्यामध्ये नाही. असं नाही. आम्हाला बाहेरचे लोक येऊ द्या, त्यांच्या अंगातले जे सुप्त गुण आहेत ते आम्हाला बघू द्या, आम्हाला ऐकू द्या, मग आम्ही ठरवू की आता या स्पर्धेमध्ये आम्ही किती पात्रतेचे आहोत. तर यासाठी मी विनंती करतो की पुढच्या वेळी सर राज्य पातळीवर घेताना तुम्ही राज्य पातळीवर प्रयत्न करा. प्रत्येक कॉलेजमध्ये तसं तुम्ही सर्क्युलर पाठवा. सोलापूर शहरातले सर्व कॉलेजमधले मुलं इथं आले पाहिजेत. हा हॉल भरलेला पाहिजे. मी येताना रात्रभर विचारत करतो, राज्य पातळीवर स्पर्धा आहे, खूप मुलं येतील. आणि कालपासून मी तयारीत लागलो. मला रात्रभर झोप नाही. किती मुलांची किती भाषणं ऐकायची आहेत आणि कसे भाषणं ऐकायची आहेत. आणि खरंच तुमचं भाषण खूप सुंदर होतं, खूप चांगलं होतं. कारण की ऑन दी स्पॉट, आता सरांनी कोणतरी म्हणलं आहे की सोनेरी पेटीतून काहीतरी काढायचं आणि त्याच्यावर बोलायचं, त्या विषयावर झटपट बोलायचं, 5 मिनिटात बोलायचं, हे खूप अवघड गोष्ट आहे. कारण की एक जे वक्ते असतात त्यांच्याकडे पूर्व तयारी असते, त्यांना विषय दिला जातो. कुठल्याही कार्यक्रमाच्या वेळी येणाऱ्या पाहुण्यांना आपण अगोदर कल्पना देतो की तुम्हाला कुठल्या विषयावर बोलायचं आहे, म्हणजे ते परिपूर्ण होऊन येतात. आपण तसं केलेलं नाही. म्हणजे आता तुलना करा त्यांच्यात आणि आपल्यात. आपण किती बोलू शकतो, 5 मिनिटात आपण आपले विचार किती पटकन मांडू शकतो. किंवा तुम्ही म्हणल्याप्रमाणे सगळ्या नियमावली आहेत का इथं की हातवारे पाहिजेत, आवाजाचा चल उतार पाहिजे, त्यामध्ये शेरशायरी पाहिजे, या सगळ्या गोष्टी 5 मिनिटात कसं काय शक्य आहे? पण ठीक आहे. पण ज्यावेळी तुम्ही केलात, आता आम्ही परीक्षण करताना मॅडम आम्ही बघितले सरांनी सगळ्यांचे मार्क जवळजवळ समान आलते. बऱ्याच लोकांना दिलेले मार्क आहेत ना, तर आम्ही बघितलो तिघांचेही मत एकसारखेच आहेत. का एकसारखे आहेत? की आम्हाला ते आवडलं. हां, हे ठीक आहे, काय हरकत नाही, हे चांगलं बोलतं आहे, हे बरोबर आहे, याची भाषाशैली खूप चांगली आहे, याचे विचार खूप चांगले आहेत, याचे उदाहरण खूप चांगले आहेत. मग हे सगळं आम्ही ऐकून घेतल्यानंतर हे परीक्षण केलेलं आहे. आणि सर्वांचं मी अभिनंदन करतो. का तर इथं नाव फक्त 6 लोकांचंच आहे, माझ्या मते सर्व पुरस्काराचे विजेते आहेत, असं समजून तुम्ही आपण जाऊया. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर आपले तिसरे परीक्षक प्राध्यापक सिद्धेश शंकर उकळे सर, त्यांनी आपला निकालसुद्धा आपल्या मनोगताबरोबरच जाहीर करावा अशी मी विनंती करतो. पण आज पुन्हा त्यांचं सहवासात यांचा आनंद या ठिकाणी उपलब्ध त्यांनी करून दिला, त्याबद्दल मी अगोदर सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो. आणि आता जास्त अधिकचा वेळ न घेता तुमची जी उत्सुकता आहे ती अधिक न ताणता तो जो निकाल आहे तो या ठिकाणी मी घोषित करतो. कारण वक्तृत्व आणि त्या वक्तृत्वातून कर्तृत्व, त्याच वक्तृत्वातून नेतृत्व, त्याच वक्तृत्वातून पितृत्व, त्याच नेतृत्वातून दातृत्व आणि त्याच वक्तृत्वातून मातृत्व, असं हे वक्तृत्व जे माणसाला मोठं करतं, त्या स्पर्धा या ठिकाणी झाल्या. आणि त्याच्यामध्ये खरी रंगत जी आली ना शेवटी ती खरी स्पर्धा तिथून फुलाला सुरुवात झाली. आणि असं म्हणतात कोल्हापूरची कुस्ती आणि कोल्हापूरच्या पैलवानानं आखाडा गाजवावा, तसा आमचा कोल्हापूरचा एक गडी इंग्लजचा विद्यार्थी त्यानं खरोखरच या ठिकाणी खूप छान असं मनोगत व्यक्त केलं. त्याचा उल्लेख पुढं करतोय मी. पण अगोदर प्रथमतः या ठिकाणी मी निकाल घोषित करतोय. हा, रंगत ही शेवटून आली आणि म्हणून निकाल सांगताना सुद्धा मी अशाच पद्धतीनं पहिला उत्तेजनार्थ क्रमांक प्राजक्ता सुरवसे, आणि तिने विषय मांडला होता G20. विषय खूप छान. मी संयोगाचे मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी विषय इतके छान ठेवले होते आणि त्या विषयावर अनेक विद्यार्थ्यांनी चांगली मनोगतं मांडली. प्राजक्ता सुरवसे, तिचा विषय तिने मांडलेला होता G20. उत्तेजनार्थ प्राजक्ता सुरवसे. यानंतर
6वा क्रमांक विभागून आहे. त्याच्यामध्ये पहिला अनुष्का बिराजदार, वालचंद कॉलेज सोलापूर. आणि रोजगारांच्या संधी याच्यावर या विद्यार्थ्यांनी खूप छान असं रोजगार कसा उपलब्ध होतो हे खूप छान सोप्या सरळ आणि अगदी योग्य भाषेत सांगितलं. तिचं अभिनंदन परत एकदा अनुष्का बिराजदार. अनुष्का बिराजदार. यानंतर 6वाच क्रमांक विभागून दिलाय आपण ऐश्वर्या सुरडे. ऐश्वर्या सुरडे SBPM कॉलेज सोलापूर. 6 नंबर 6 विभागून आहे. आणि तिने विषय म्हणला होता माझे महाविद्यालय. अतिशय सुंदर अशा भाषेमध्ये माझे महाविद्यालय. ऐश्वर्या सुरडे 6वा विभागूनचा नंबर सांगू का? पुरस्काराची रक्कम 6 क्रमांकासाठी 501 रुपये. यानंतर 5वा नंबर श्रेया माशाळ संगमेश्वर कॉलेज. आणि या विद्यार्थीने विषय म्हणला होता माझे दैवत. आणि खरोखरच आपली दैवत काय आहेत इतक्या छान भाषेत सांगितलं त्या विद्यार्थ्यांनी. तिचं परत एकदा अभिनंदन. माझे दैवत. त्यानंतर 4था क्रमांक सौरभ वाघमारे SPPM कॉलेज पुणे. राजकारणाचं बदलतं स्वरूप अतिशय धगधगत्या भाषेमध्ये त्या. आणि तिने विषय म्हणला होता तुमच्या आमच्या सगळ्यांच्या आवडीचा विषय प्रेम. प्रेम कुणावर करावं, प्रेम कुणावरही करावं. ज्याला तारायचं त्याच्यावर करावं, ज्याला मारायचं त्याच्यावर करावं. प्रेम कुणावरही करावं. मी नाही म्हणत बरं का, कवीनी म्हटलं आहे का. यानंतर पुढचा 2य क्रमांक संकेत पाटील शिवराज महाविद्यालय गडहिंग्लज. आणि हा विद्यार्थीच्या वेळेला विषय मांडत होता ना त्यावेळेला मला खरंच वाटलं की खरंच माणुसकी अजून जिवंत आहे, मानवता अजून जिवंत आहे. आणि ही माणुसकी ही मानवता या संकेतनं इतकी छान मांडली. खरोखरच धन्यवाद. अभिनंदन बाळा तुझं. आणि आता सगळ्यांनी जोरात काटकसर न करता सगळ्यांनी परत एकदा जोरात टाळ्या वाजवा. प्रथम क्रमांक केतन कुमार लिगाडे BMIT कॉलेज सोलापूर. हा शेवटी आला पट्ट्या आणि पहिला नंबर येऊन गेला. आणि याचा विषय होता खूप छान विषय मांडला आरक्षण, की सध्या त्याच्यावर फार मोठी चर्चा चालू आहे. असा आरक्षणाचा विषय साध्या सोप्या अभ्यासपूर्ण भाषेत मांडणारा केतन कुमार लिगाडे याचं परत एकदा अभिनंदन. तर अशा पद्धतीनं मोठ्या उत्साही आणि आनंदी वातावरणात या ठिकाणी या वक्तृत्व स्पर्धा पार पडल्या. संयोजकांचे मला या ठिकाणी बोलवत, आम्हाला परीक्षकांना बोलवत आमचा योग्य तो सन्मान केला त्याबद्दल पुनश्च एकदा त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. संयोजक समिती यांचं देखणं, उत्कृष्ट नियोजन, उत्कृष्ट सूत्रसंचालन ही संगमेश्वर कॉलेजची खासियत आहे. मी कॉलेजचा विद्यार्थी म्हणून तारीफ करतो अशातला भाग नाही, हे सत्य आहे आणि हे निर्विवाद सत्य आहे. तर परत एकदा सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि मी माझ्या वाणीला या ठिकाणी विराम देतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. आपण पाहत आहात संगमेश्वर कॉलेज सोलापूरचं YouTube चॅनल.